आपण कार्यक्रम करूया की ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. जर्मनीमध्ये राहणाऱ्या आपल्या मराठी परिवारासाठी एक प्रबोधनात्मक सत्र आम्ही घेऊन आलो. सुखाचा राजमार्ग. माणसाला सुख हवं असतं आणि ते मिळवण्यासाठी तो आयुष्यभर धडपड करत असतो. आपण पण बघा ना, म्हणजे सुखी होण्यासाठी भारतातून कुठे कुठे परदेशात आलो, पण सुख हे मृगजळासारखं आहे किंवा सुखी माणसाचा सदरा जगात कुठेच नाही, असाच अनुभव लोकांना येतो. तर सुख माणसाच्या वाट्याला कधीच येत नाही असं लोक म्हणतात. पण आज सुखाची वाट नव्हे तर राजमार्ग दाखवण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत थोर समाजसुधारक, तत्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते, आध्यात्मिक प्रवर्तक आणि जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै. माझं भाग्य असे की दादा मला माझे लाईफ मेंटॉर म्हणून मला लाभले आणि माझ्याप्रमाणेच ते तुम्हा सर्वांनाही त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग होईल याची मला खात्री आहे. तर सर्वप्रथम आधी आपण दादांची ओळख करून देणारी एव्ही बघूया. माझी स्क्रीन बंद केलेली. A man of integrity with eye on quality, an inspirational and visionary leader, youth mentor Shri Prahlad Vamanrao Pai. प्रल्हाद पै हे जीवन विद्या मिशनचे निर्माते सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपुत्र आणि जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त, लाईफ मॅनेजमेंट आणि माइंड ट्रान्सफॉर्मेशन तज्ञ अशी देखील प्रल्हाद पै यांची ओळख. प्रल्हाद पै हे मुंबईतील नामांकित शिक्षण संस्था IIT पवई मधून बीटेक झाले. त्यांनी जमनालाल बजाज या शिक्षण संस्थेतून मास्टर इन मॅनेजमेंट केलंय. त्याचप्रमाणे जपानमधून टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलंय. प्रल्हाद पै हे एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीमधून जनरल मॅनेजर या पदावरून निवृत्त झाले. कामानिमित्त त्यांनी आतापर्यंत अनेक परदेश दौरे केले. जीवन विद्या परिवारासाठी अभिमानास्पद गोष्ट ही की प्रल्हाद पै यांच्यासारखे अभ्यासू, दूरदृष्टी असलेले उच्च विद्या विभूषित नेतृत्व संस्थेला लाभलंय. त्यांचा समर्थ वारसा प्रल्हाद पै अभिमानाने पुढे नेत आहेत. प्रल्हाद पै यांचे वडील पै अभिमानाने पुढे नेत. यांनी जीवन विद्या तत्वज्ञानाची निर्मिती केली. प्रल्हाद पै यांनी जीवन विद्या तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास व चिंतन केलंय. जीवन विद्या ही काळाची गरज आहे हे ओळखूनच प्रल्हाद पै यांनी जीवन विद्या तत्वज्ञानावर आधारित विविध कोर्सेसची निर्मिती केली. दैनंदिन जीवनात जीवन विद्या तत्वज्ञानाचा सोप्या व यशस्वी पद्धतीने वापर केला जातो. या ज्ञानातून लोकांनी आपले जीवन सुखी कसे करावे यासाठी प्रयत्न केले जातात. व्याख्याने, कोर्सेस व वेबिनार या माध्यमातून जीवन विद्या लोकांसमोर मांडण्यास सुरुवात केली. प्रल्हाद पै यांच्या चिंतनातून निर्माण झालेले विविध कोर्सेस आज देश विदेशात क्रांती घडवत आहेत.
जीवन विद्या मिशनचे कोर्सेस वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आले. यामध्ये मुंबईतील अभियांत्रिकी सोमय्या कॉलेज, बालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, RIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इस्लामपूर, कृष्णा मेडिकल इन्स्टिट्यूट कराड आणि इतर अनेक संस्थांचा यामध्ये समावेश आहे. परिचारिका, पोलीस विभाग आणि मंत्रालय यांच्यासाठी विशेष व्याख्याने घेण्यात आली. मूल्य शिक्षण अभ्यासक्रम जीवनविद्येच्या ज्ञानाद्वारे डिझाईन केले असून शाळा कॉलेजमध्ये हा अभ्यासक्रम आहे. तरुणांना विशेष मार्गदर्शन करणारे प्रल्हाद पै यांचे वेबिनार्स प्रल्हाद पै स्पीक्स या नावाने जगभरात लोकप्रिय आहेत. प्रल्हाद पै हे दर आठवड्याला परदेशात टेलिकॉन्फरन्सद्वारे US, UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व भारत यासारख्या विविध ठिकाणच्या लोकांना मार्गदर्शन करतात. या कॉल्सवर वर्क लाईफ बॅलन्स, सुदृढ नातेसंबंध, सुजान पालकत्व व दैनंदिन आयुष्यातील विविध समस्या यावर मार्गदर्शन केले जाते. तसेच जीवनविद्या तत्वज्ञान जीवनात कसे आचरणात आणावे यावरही मार्गदर्शन केले जाते. वैयक्तिक समुपदेशनद्वारे प्रल्हाद पै यांनी अनेकांचे संसार सुखी व समाधानी केले आहेत. आतापर्यंत अनेक लोकप्रिय वाहिन्यांवर त्यांचे मार्गदर्शन, व्याख्याने व मुलाखती आयोजित करण्यात आल्या. प्रल्हाद पै यांच्या समाजकार्याची दखल घेत विविध नामांकित संस्था शासनाद्वारे जीवनविद्या मिशनला आणि प्रल्हाद पै यांना सन्मानित करण्यात आले. प्रल्हाद पै यांना थोर समाज कार्याबद्दल व जीवनविद्या तत्वज्ञानावर मार्गदर्शन करण्यासाठी अनेक संस्था सातत्याने आमंत्रित करीत असतात. अनेक देशांची महाराष्ट्र मंडळे व विविध परदेशी संस्था सातत्याने व्याख्याने आयोजित करत असतात. मान्यवर वृत्तपत्रे व TV माध्यमे तसेच समाज माध्यमांसोबतच नागपूर येथे लोकमत तर्फे राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जागतिक कीर्तीच्या आध्यात्मिक गुरूंसमवेत प्रल्हाद पै यांना विशेष आमंत्रण होते. यावेळी प्रल्हाद पै यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अनेक नामांकित संस्था आणि महानगरपालिकेने प्रल्हाद पै यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार सन्मानित करण्यात आले. नुकताच दिवंगत ॲडव्होकेट JG पाटील फाउंडेशन सांगली यांच्याकडून समाज भूषण पुरस्कार देण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते लोकमत समूहातर्फे महाराष्ट्रीयन ऑफ द इयर समाज भूषण पुरस्कार हा देखील प्रदान करण्यात आला. प्रल्हाद पै यांना उत्तर मुंबई ध्रुवतारा, शांतीरत्न पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले. जीवनातील अनेक प्रश्नांवर प्रल्हाद वामनराव पै यशस्वी समुपदेशन देखील करतात. जगातील प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्ती सुखी झाली पाहिजे ही यामागील भावना. प्रल्हाद पै यांच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी विश्वस्त मंडळ आणि हजारो स्वयंसेवकांसह कार्यरत आहेत. श्री प्रल्हाद पै हे केवळ जीवनविद्या मिशनचे नेतृत्व करत नाहीत, तर त्यांचे वडील सद्गुरू श्री वामनराव पै यांची मूल्ये आणि तत्वे बिनशर्त संपूर्ण समाजात रुजवण्याचा प्रयत्न करतात. पैशाचा आणि सुखाचा काही संबंध आहे का? सुख म्हणजे नक्की काय असतं आणि सुख मान्यात आहे का? ते मिळवायचं कसं हे आज आपण दादांकडून जाणून घेणार आहोत. आणि याच्यानंतर आपलं याच्यावरती तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आपण त्याच्यासाठी पण थोडा वेळ ठेवलाय. तर आपलं प्रश्नोत्तरांचं नंतर सेशन होणार आहे. तर आता आपण दादांना ऐकूयात. नमस्कार. जर्मनी मधले अध्यात्मवारी या संस्थेने मला आमंत्रित केलं आणि इथे मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी
त्यांना खूप धन्यवाद देतो. आणि आजचा जो विषय निवडला आहे तो खरा सगळ्यांचा आवडीचा म्हणा किंवा सगळ्यांना हवा असलेला असाच विषय आहे. कारण सद्गुरू नेहमी म्हणतात की सुख ही गोष्ट प्रत्येकाला नुसती आकर्षित करत असते. आणि अध्यात्मामध्ये जरी आपण लोकांना विचारलं, अध्यात्मामध्ये जे पडलेले लोक आहेत त्यांना जर आपण विचारलं की तुला काय पाहिजे, तर सद्गुरू असं विचारायचे की तुला देव पाहिजे म्हणजे काय पाहिजे असं विचारायचे. मग शेवटी सद्गुरूंनी सांगितलं की खरं म्हणजे अध्यात्मामध्ये पडलेल्या लोकांना पण सुखच पाहिजे आणि प्रपंचामध्ये सुद्धा लोकांना सुखच पाहिजे. असो, तर आता मी सुरुवात करतो. प्रथम मी सद्गुरू आणि माईंना वंदन करतो. इथे सगळे जे श्रोते आलेले आहेत जर्मनी मधनं आणि इतर ठिकाणी, सर्वांना माझा नमस्कार. आम्ही जेव्हा जीवनविद्या मिशन म्हणतो तेव्हा सद्गुरूंनी ही जीवनविद्या फिलॉसॉफी नवीन निर्माण केलेली आहे. तुम्ही म्हणा नवीन म्हणजे काय, तर अध्यात्म म्हणजे एक टोक समजलं जातं आणि प्रपंच एक टोक समजलं जातं. बहुतेक लोक प्रपंचामध्ये एवढे गुंतलेले असतात की त्यांना अध्यात्माचा काही गंध नसतो. आणि काही वय झाल्यानंतर लोक अध्यात्मामध्ये एवढे गुंततात की ते प्रपंचाकडे दुर्लक्ष करतात. त्या दोघांचा कुठेतरी समन्वय व्हायला पाहिजे असं सद्गुरूंना वाटलं आणि म्हणून सद्गुरूंनी ही जीवन विद्या निर्माण केली. आता ही म्हणजे काय, जीवनाला लागणारी विद्या. जीवन जगायचं कसं, जीवन सर्वच जगतात, जीवन जगायचं कसं हा एक मोठा प्रश्न आहे. सुखी जीवन जगायचं कसं हा पुढला प्रश्न आहे. त्यामुळे जीवन तर सगळे जगणारच आहेत. जो जन्माला आलाय तो मरेपर्यंत जीवन जगणारच आहे. पण जीवनाच्या अंतिम क्षणी असं वाटतं कामा नये की जगायचंच राहून गेलं, मला जे काय करायचं ते मी काहीच केलं नाही असं वाटतं कामा नये. म्हणून जीवन आपलं समृद्ध व्हायला पाहिजे, जीवन हे खऱ्या अर्थाने सुखी व्हायला पाहिजे. तर त्या अर्थाने सद्गुरूंनी जी जीवनविद्या निर्माण केली त्याच्यामुळे त्यांनी अध्यात्म एवढं सोपं करून सांगितलं. कारण आज तुम्ही अध्यात्म वाचायला गेले कुठलंही, ते एवढं क्लिष्ट असतं की ते समजणं कठीण जातं आणि समजायला कठीण म्हटल्यानंतर बहुतेक लोक त्याचा नाद सोडून देतात. हे आपल्यासाठी नाहीये, म्हातारपणी बघू असं म्हणतात. पण खरं सांगू का तुम्हाला की हे जे अध्यात्म आहे ना हे म्हातारपणी बघण्यासाठी नाहीये. त्या अध्यात्मामधलं जे विजडम आहे, शहाणपण आहे, ज्ञान आहे, हे ज्ञान जर तुम्ही जीवनात आपलं वापरलं तर खऱ्या अर्थाने जीवन तुमचं सुख, शांती आणि समृद्धीने भरून जाईल खऱ्या अर्थाने. म्हणून सद्गुरूंनी ही जीवनविद्या जी निर्माण केली ह्याच्यामध्ये एक फार सोप्या रीतीने सगळं अध्यात्म, मग ते वेदांत असू दे, भगवद्गीतेतलं असू दे, ज्ञानेश्वरी मधलं असू दे, सगळ्यांचा एक मस्तपैकी सद्गुरूंनी काला या जीवनविद्येमध्ये केलेला आहे. आणि तो इतक्या सुंदर रीतीने की कोणालाही हे कळावं इतकं सुंदर रीतीने सद्गुरूंनी जीवनविद्या निर्माण केली आहे. मोस्ट प्रॅक्टिकल आणि लॉजिकल आणि सायंटिफिक. का, त्याचा संपूर्ण बेस आहे ना निसर्ग नियमावर ठेवलेला आहे. निसर्गाचे जे नियम आपल्याला लागू होतात ना ते त्या नियमावर अधिष्ठानित आपलं हे जीवनविद्या आहे. आणि मोस्ट लॉजिकल आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला का हे उत्तर मिळेल. कुठल्याच गोष्टीचा एकमेकाशी संबंध नाही असं होणार नाही. सगळ्या गोष्टी एकमेकाशी प्रॉपरली जोडलेल्या आहेत. त्यामुळे लॉजिकल आहे आणि प्रॅक्टिकल आहे. ही प्रॅक्टिकल आहे म्हणूनच मी स्वीकारली. नाहीतर मी एवढं शिकून, तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की मी शिकून इथे कुठे आलो, तर मी शिकून चांगला माझा प्रपंच केला. सद्गुरूंनी सुद्धा आपला प्रपंच व्यवस्थित केला. सद्गुरूंना 2 मुलं होती, एक मुलगी ती चांगली ग्रॅज्युएट होऊन पुढे गेली आणि मी चांगला IIT मधनं इंजिनिअरिंग आणि MBA केलं. हे सगळं मी केलं. प्रपंच पण सुखाचा केला. मला पण एक मुलगा आहे, तो चार्टर्ड अकाउंटंट आहे, एका मोठ्या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहे. मी सुद्धा मोठमोठ्या कंपनीमध्ये कामं केलेली आहेत. हा सगळा प्रपंच सांभाळत
आम्ही जीवनविद्या जगलो. याला कारण का, तर जीवनविद्येमध्ये जे शहाणपण दिलेलं आहे, जे ज्ञान दिलेलं आहे, ते आपल्याला डे टू डे वापरता येण्यासारखं आहे. त्याचं तत्वज्ञान जरा समजून घेतलं की ते आपल्या डे टू डे आयुष्यामध्ये कसं वापरता येईल हे आपण शिकवतो. त्यामुळे तत्वज्ञान पण सांगतो, एकीकडे अध्यात्मातलं डिटेलिंग सांगतो आम्ही. अध्यात्मामध्ये उच्च मेडिटेशन, ज्याला डिवाइन मेडिटेशन म्हणतो, ते पण आम्ही शिकवतो. ऍट द सेम टाइम प्रपंच सुखाचा कसा करायचा हे पण आम्ही शिकवतो. म्हणून मी मगाशी म्हटलं की अध्यात्मामध्ये सुद्धा देव पाहिजे म्हणजे काय पाहिजे असं जर विचारलं तर कोणालाही सांगता येत नाही. पण साक्षात्कार होतो म्हणजे काय माहित नसतं, आणि देव म्हणजे काय माहित नसल्यामुळे लोकांना असं वाटतं देव म्हणजे काय, कोणतरी येईल, हात दाखवेल, वरम ब्रूही म्हणेल, काय पाहिजे ते माग म्हणेल. असं काय होत नसतं, लक्षात ठेवायचं. असं काही होत नसतं. तर थोड्या वेळाने मी त्याच्यावर येईन. थोडक्यात मी अध्यात्माला टच करणार आहे, कारण तुमचं नाव अध्यात्मवारी आहे, तर मला वाटलं थोडंसं अध्यात्म पण टच करूया. पण त्याच्या अगोदर मी बाकीच्या गोष्टी बोलणार आहे. आता तुम्ही जर गौतम बुद्धांचं वाक्य ऐकलं तर गौतम बुद्धांनी असं लिहिलेलं आहे की प्रत्येक जण म्हणतो की आय वॉन्ट हॅपीनेस, म्हणजे मला सुख हवं, असं प्रत्येक जण माणूस म्हणत असतो. जन्माला येणारा माणूस प्रत्येकाला सुख हवं, आणि मला मला हवं हा प्रत्येकाचा ध्येयच आहे, प्रत्येकाचं. बरोबर की नाही? पण सुख कशाला म्हणतात, सुख मिळवायचं कसं हे कोणाला माहित नाही. समजलं ना? हा मोठा गहन प्रश्न आहे. सुख म्हणजे काय आणि सुख मिळवायचं कसं, हे दोन प्रश्न जर तुम्हाला सोडवले तर तुम्ही अध्यात्म पण शिकला आणि प्रपंच पण चांगला करू शकाल. हे दोन प्रश्न तुम्हाला सुटले पाहिजे. हेच ते कोडं आहे, लक्षात ठेवायचं. हे कोडं सुटलं पाहिजे, आणि हे कोडं सोडणं म्हणजे जीवनविद्या आहे, लक्षात ठेवायचं. असो, तर मला सुख हवं आहे किंवा आय वॉन्ट हॅपीनेस, तर गौतम बुद्धांना विचारलं की प्रत्येक जण म्हणतो आय वॉन्ट हॅपीनेस, मग हॅपीनेस मिळवायचा कसा? मग गौतम बुद्धांनी जे उत्तर दिलं ते म्हणजे प्युअर आध्यात्मिक उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं आय बाजूला करा, वॉन्ट बाजूला करा, तर राहतं ते हॅपीनेस. म्हणजे त्याला काय म्हणायचंय, आय म्हणजे इगो, अहंकार, हा तुम्ही बाजूला सोडा. वॉन्ट म्हणजे आपली हाव जी असते, डिझायर्स, हाव, आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा ज्या असतात ना, त्या बाजूला ठेवा. मग बघा सुख मिळतं की नाही. आता हे आध्यात्मिक सोल्युशन झाले. अहंकार जाणं हे एवढं सोपं नाहीये ना, किंवा डिझायर नसणं, हाव नसणं, हे पण सामान्य माणसाला शक्य नाहीये. त्यामुळे हे जे सोल्युशन आहे हे प्युअर आध्यात्मिक आहे. त्याच्यासाठी खूप मोठी साधना आणि तप करायला लागतं, आणि एवढं करून जे मिळतं ते शेवटी सुखच मिळतं, लक्षात ठेवायचं. समजलं ना? असो, तर सांगायचा मुद्दा असा की मला सुख हवंय, या मलामध्ये आणि हवं म्हणजे हाव, या दोघांमध्ये आपलं सुख कात्रीत अडकलेलं आहे. दोघांच्या कात्रीत मध्ये अडकलेलं आहे मध्ये, त्याला आपल्याला सोडायचं आहे. त्यांनी सोल्युशन दिलं की आय बाजूला करा, मला बाजूला करा, आणि सांगितलं काय, हवं म्हणजे हाव बाजूला करा. आपण त्याच्यापेक्षाही सोपं सोल्युशन देणार आहे. कसं ते आपण डिस्कस करूया. आता आपण जेव्हा हवं आणि हाव म्हणतो, याला कारण का, की आपल्या गरजा असतात. माणूस जेव्हा जन्माला येतो ना, तेव्हा त्याच्या गरजा असतात, ज्याला आपण प्राथमिक गरजा म्हणतो, ज्याला म्हणजे अगदी मूलभूत गरजा, किंवा त्याला बेसिक नेसेसिटीज म्हणतो. ह्या बेसिक नेसेसिटीज काय आहे, अन्न, वस्त्र, निवारा, हे आपल्याला सांगितलेलं आहे. सद्गुरूंनी त्याच्यामध्ये शिक्षण ऍड केलं. शिक्षणाचं महत्व आहे ना. आरोग्य महत्वाचं आहे, आरोग्य पण आपल्याला जपण्यासाठी आपल्याला नेसेसिटी गरज आहे. आणि अजून एक महत्वाचं आता हल्लीच्या काळात झालंय ते म्हणजे एक मोबाईल आणि वायफाय. ह्या गोष्टीशिवाय आपण जाऊच शकत नाही. म्हणून या एवढ्या मूलभूत गरजा आपल्याला आहेत, आणि या सर्व गरजा पुरवण्यासाठी म्हणजे जीवन जगण्यासाठी हे सगळ्या गोष्टी लागतात.
आणि या सगळ्यांसाठी लागतो तो पैसा. म्हणून तुम्हाला जर तुमच्या मिनिमम गरजा जर भागवायच्या असतील तर तुम्हाला पैशाची गरज आहे. पण पैसा म्हणजे सुख आहे का, हा प्रश्न मी पुढे घेणार आहे. पण पैशाशिवाय आपण जगू शकत नाही हे मात्र नक्की. कारण एवढ्या ज्या गरजा आपल्या आहेत ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैसा हा लागतोच. म्हणून पैशाचं महत्व आपण कमी करत नाही. काही लोकांना असं वाटतं की अध्यात्म म्हणजे पैशाची ॲलर्जी असली पाहिजे. कारण आपण ऐकतो संतांनी कधी पैशाला हात नाही लावला, हातावर ठेवलं तर हात उलटे करायचे वेळ आपण असं ऐकतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अध्यात्म करायचं असेल तर पैशाच्या जवळ पण जायचं नाही. असं काही नसतं, लक्षात ठेवायचं. पैशाशिवाय जगू शकत नाही. पैसा हा लागतो, सगळ्यात लागतो. तो साधू असू दे नाही तर संन्यासी असू दे. 12 वाजता तोंड वासी, म्हणजे 12 वाजले की भूक लागतेच, समजलं ना. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना लागणारच आहेत आणि याच्यासाठी जो लागतो तो पैसा. पण मी इथेच सांगतो की पैशाने मात्र सुखी होऊ शकत नाही माणूस. का ते सांगतो. पण ह्या गरजा आपल्या वाढत जातात, समजलं ना. पहिल्यांदा आपल्याला एक गरजा आपल्याला सॅटिस्फाय झाल्या. मॅस्लोज हायरार्की ऑफ नीड्स म्हणून आपण मॅनेजमेंटमध्ये शिकलेलो आहोत. ज्यांनी शिकले त्याला माहित असेल. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या गरजेची एक एक पायरी सांगितलेली आहे. म्हणजेच काय की आपल्या गरजा वाढत जातात. गरजा मिळाल्या की मग नेक्स्ट गरज निर्माण होते. ती मिळाली की त्याच्या पुढची. तर नेहमीच असतं. साधं बघा ना, आमच्याकडे आम्ही बसमध्ये चढलो की पहिल्यांदा असं वाटतं की बसमध्ये चढता आलं पाहिजे, पुरे मिनिमम गरजा. आतमध्ये चढल्यानंतर आपल्याला जागा मिळाली पाहिजे असं वाटतं, ती नेक्स्ट गरजा झाली. त्याच्यानंतर जर खिडकीकडे मिळाली तर आणखीन मस्त. तर आपल्या गरजा अशा वाढत असतात नेहमी, लक्षात ठेवा. त्यामुळे इथे पण तेच होतं. आपण नीड मोर मोर ह्याच्यामध्ये अडकतो. म्हणजे काय, आणखीन गरजा वरती वाढत जातात. आता आपल्या गरजा कशा वाढतात. अन्न मिळालं मग त्याच्याही चांगलं अन्न पाहिजे, चविष्ट अन्न पाहिजे, चांगल्या हॉटेलमध्ये पाहिजे, 5 स्टार मध्ये पाहिजे. अशा आपल्या गरजा वाढत जातात. जसा पैसा यायला लागतो की असं आपल्या गरजा पण वाढत जातात. वस्त्र, सुरुवातीला लाज झाकण्यासाठी आपल्याला वस्त्र लागतं, पण नंतर फॅशनसाठी लागतं. फॅशनसाठी मग लोकांमध्ये आपल्याला मोठी मोठी साड्या, लाखाच्या साड्या अशा घालून जायला लागतं. घड्याळ पण लाखाची आणि कोटीची घड्याळ घालणारे लोक आहेत. जेवढा पैसा अधिक तेवढे लाड जास्त. म्हणजे काय होतं, हे कम्फर्ट मिळवायला सुरुवात करतो. मग जीवनविद्या काय म्हणते, कम्फर्ट पाहिजेच, आपल्याला सोयी पाहिजेच. आता ज्याला गाडी मिळाली तर का नको आपल्याला. गाडीतनं दुसरीकडे जायला सोपं पडतं, हो की नाही. त्यामुळे गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, मिळाला तर कार चांगली पाहिजे. पण एक मिळाली की मग आपण त्याच्यापेक्षा वरची कार शोधायला जातो. मग काय होतं, मग कंपॅरिझन करायला लागतो. मैत्रिणीकडे कुठली कार आहे, मित्राकडे कुठली कार आहे, मित्राचं घर किती मोठं आहे त्याप्रमाणे त्याच्या 4 बेडरूम, मग आमचा 5 बेडरूम, असं वाढत जातंय सगळं. समजलं, याला एंड नाहीये. बरं, पैसा असेल तर एक वेळ चालतं, पण पैसा नसला तरी आपण लोन काढून हे सगळं करायचा प्रयत्न करतो आणि मग आपणच त्या लोन मध्ये अडकतो. कळलं ना. म्हणजे आपल्या गरजा आपण वाढवत नेतो आणि त्याच्यामध्ये त्या चक्रव्यूहामध्ये आपणच सापडतो. मग ते लोन फेडायला कठीण जातं. 20-20 वर्ष आयुष्याची लोन फेडण्यामध्येच जातं. मग हे करू नये का, करावं, सगळंच करावं. काही करू नये असं म्हणतच नाही, सगळं करावं. आपली योग्यता वाढवा, पैसे जास्तीत जास्त कमवा आणि कम्फर्टला पण कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे. कम्फर्टला एंड नाहीये, सांगितलं मी तुम्हाला. 10,000चं पण घड्याळ घालता येतं, 10 कोटीचं पण घड्याळ घालता येतं. 10 कोटीचं घड्याळ सुद्धा तेच टाइम दाखवतं आणि हे घड्याळ पण तेच टाइम दाखवतं. त्यामुळे आपण किती वाढवायचा आपला खर्च, आपल्या डोक्याला ताप किती द्यायचा, हा पण आपला एक. म्हणून सद्गुरू म्हणतात काय की तिथे शहाणपण लागतं. शहाणपण म्हणजे काय, कुठे थांबायचं, थांबायचं कुठे, ताणायचं किती, हे जर ज्या माणसाला समजतं तो खरा शहाणा. म्हणून आपली कुवत बघून,
आपली योग्यता बघून, आपल्या पगार बघून, आपली इन्कम बघून आपण कितपर्यंत कम्फर्ट लेवल न्यायची ते आपण ठरवायचं. कळलं ना? कारण किती कम्फर्ट घेतले, किती ऐश आराम केले तरी सुद्धा माणूस सुखी होत नाही हे मात्र नक्की. कितीही पैसा कमवला, कोट्यानी पैसा कमवला, 1000 कोटी, मिलियन, बिलियन्स, तरी तो माणूस सुखी होईल याची गॅरंटी नाही होणार याचीच खरी गॅरंटी आहे. आजपर्यंत तुम्ही जर बघितलं तर जेवढे लोक श्रीमंत झाले, जेवढे लोक मोठे मोठे सेलिब्रिटी झाले, त्या सगळ्यांचा शेवट जर तुम्ही बघितला, आयदर ते वेडे झाले, आयदर ते डिप्रेशन मध्ये गेले, आयदर रोग झाला त्यांना कसला तरी, किंवा तुरुंगात गेले, किंवा बँकरप्ट झाले. हा इतिहास आहे, स्टॅटिस्टिक्स आहे सगळ्यांकडे. अमेरिकेतलं पण स्टॅटिस्टिक्स आहे. त्यामुळे सांगायचा मुद्दा काय आहे की पैशाने माणूस सुखी होईल असं शक्य नाही, पण पैसा हा पाहिजेच. मग किती पाहिजे मी सांगितलं, लिमिटेड. कितपर्यंत जायचं, कम्फर्ट पाहिजे किती, आपल्या योग्यतेप्रमाणे, आपल्याकडे जे पैसा आहे त्याच्याप्रमाणे ठरवून आणखीन मिळवण्याचा नक्की प्रयत्न करायचा, वाईट नाहीच. एन्जॉय करायचं मी किती करायचं. लोकांना सुख म्हणजे एन्जॉयमेंट वाटते, म्हणजे पब मध्ये जा, ह्याच्यात जा, पार्ट्यामध्ये जा, दारू पी. हे करता 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 एक दिवस शरीराची वाट लागते, व्यवसायाची वाट लागते, सगळ्याचीच वाट लागते. आज मी कितीतरी बघतो, नाट्यातले म्हणा किंवा सिनेमातले कलाकार दारू पिऊन आणि ह्यानी पिऊन त्यांची वाट लागली आयुष्यामध्ये. समजलं काय मिळवलं, एवढं सेलिब्रिटी होऊन, एवढा पैसा कमवून, सत्ता मिळवून शेवटी काय होतं. म्हणजे सगळं मिळवायचं नाही असं पण म्हणत नाही, सगळं मिळवा पण योग्य तऱ्हेने, शहाणपण वापरून, प्रामाणिकपणे तुम्ही जर कमवलं, वाईट नाही. सांगायचा मुद्दा काय की ह्या ज्या आपण नीड मोर मोड मध्ये जातो किंवा कंपॅरिझन मध्ये जातो, त्याच्यामुळे आपण पैशाच्या मागे लागतो. हे मला सांगायचं आहे. त्या सगळ्यामुळे होतं काय, माणूस फक्त पैशाच्या मागे लागतो, आणि पैशाच्या मागे लागण्यामुळे तो आपली तब्येत खराब करून घेतो, आपली फॅमिली लाईफ खराब करतो, सोशल लाईफ तर राहतच नाही, आणि फक्त तो पैसा 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 करत करत शेवटी अशी धडपड करत बसतो आयुष्यभर, शेवटी धड पडतं तोपर्यंत धडपड करत असतो. ही माणसाची शोकांतिका आहे. काही लोक अल्पसंतुष्टी असतात, जे काय मिळेल त्याच्यात राहतात, एन्जॉय करतात, लाईफ निघून जातात. पण सांगायचा मुद्दा काय, तुम्हाला जर खरं सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे हे मी थोडं सांगतो. आता इथे जरा मी अध्यात्मामध्ये जातो, त्यामुळे मी साधी गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्या सगळ्यांना समजतात, लवकर समजतात, पण उमजत नाही किंवा पटत नाहीत किंवा आपण आपल्या आचरणात आणत नाही. कारण प्रत्येक जण म्हणतो पुढे बघूया, आम्हाला लोकांपासून शिकायचंच नाही. प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक जण नुसता काय म्हणतात त्याला, पैशाच्या मागे धावत असतो, आणि तो धावताना तो कुठलेही तुम्ही त्याला जर सांगितलं की हे बरोबर नाही, तो ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो म्हातारपणी बघूया. एका तर चार्टर्ड अकाउंटंट, मोठा चार्टर्ड अकाउंटंट, त्यांनी काय म्हटलं की पैसा महत्वाचा नाही. हे कोणी सांगायचं, ज्यांनी पैसा खूप कमवलाय त्यांनी सांगितलं तर बरंच. ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी बोलणं शोभत नाही, असं नाही सांगितलं. असो, आता मी थोडंसं अध्यात्मामध्ये जातो. सद्गुरूंनी काय सांगितलंय की आपलं जे स्वरूप आहे म्हणजे काय, आपल्या आतमध्ये, तुम्ही थोडंसं अध्यात्म ऐकलेलंच आहे की अहम ब्रह्मास्मी असं कधी उपनिषदामध्ये म्हटलंय. नंतर ईश्वर सर्वभूतानाम असं म्हटलेलं आहे. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय. कोणी चैतन्य शब्द वापरलाय, कोणी ब्रह्म वापरलाय, कोणी ईश्वर वापरलाय. सगळे आपण सध्या एकच समजूया आणि त्याला आपण नाव देऊया चैतन्य शक्ती, सायंटिफिक नाव देऊया. आणि ईश्वर म्हटलं की कोणतरी दिसायला लागतं. चैतन्य
चैतन्य शक्ती असं म्हणून पण. आणि ही चैतन्य शक्ती प्रत्येक प्राण्यामध्ये, सर असू दे, लिव्हिंग असू दे, नॉन लिव्हिंग असू दे, प्रत्येक गोष्टीमध्ये चैतन्य शक्ती आहेच. लिव्हिंग असू दे, नॉन लिव्हिंग असू दे, असं आपलं शास्त्र सांगतं, अध्यात्मशास्त्र सांगतं, आणि ते खरं आहे. आणि ही चैतन्य शक्ती आहे म्हणून आपण चैतन्य आपल्यामध्ये जीव आहे, आपण जीवन जगतोय, आपण हलतोय, फिरतोय, सगळं कशामुळे करतोय? यातली शक्ती आपल्याला काम करते. समजलं ना? तर ही चैतन्य शक्ती प्रत्येकामध्ये असते, प्रत्येकामध्ये, बरोबर की नाही? आणि ह्या चैतन्य शक्तीलाच खरं म्हणजे ईश्वर म्हटलेलं आहे. आपण ज्याला ईश्वर म्हणतो किंवा आत्मा म्हणतो, आत्मतत्व म्हणतो, ह्या चैतन्य शक्तीलाच ही शक्ती नावं दिलेली आहेत. मग ही चैतन्य शक्ती आपल्यामध्ये नांदते आहे, म्हणजे थोडक्यात ईश्वरच आपल्यामध्ये नांदतोय. परंतु फक्त आपल्यामध्ये आहे का? सर्वांमध्ये आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी काय म्हटलं? अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही मी अनंत रूपानी अनंत वेशानी त्याला पाहिलं. म्हणजे काय? ही चैतन्य शक्ती निरनिराळी रूप घेते. ती विद्या असू दे, नाहीतर कल्याणी कोण असेल, आशय असू दे, कोणी असू दे, हे सगळी रूप ती घेत असते. म्हणून आपल्याकडे जी चैतन्य शक्ती नांदते तीच हा ध्येय धारण करत असते, हे लक्षात ठेवायचं. या देहाला उपाधी म्हणा, मीडियम म्हणा किंवा रूप, ही जी निराकार म्हणजे आणि अदृश्य अशी जी आहे, अशी जी चैतन्य शक्ती आहे, निराकार, निर्गुण, जी दिसत नाही, इनविजिबल आहे, अशी जी चैतन्य शक्ती आहे ना, ही कशी आहे? तर ती सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून ही शक्ती आपल्यामध्ये हे देह धारण करते आणि आपल्यामध्येच वास करते. ही मोठी चैतन्य शक्ती जी ब्रह्मांडामध्ये भरलेली आहे, ही चैतन्य शक्ती म्हणजे आपल्यामध्ये नाही, फक्त संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये ती भरून आहे. आपलं हे जे इन्फायनाईट आकाश आहे, त्या आकाशाला पण गवसणी घालणं इतकं ते व्यापक आहे. म्हणजे ही चैतन्य शक्ती साधी सुधी नाहीये. जशी गुरुत्वाकर्षण शक्ती, इलेक्ट्रिसिटी अशी साधी नाहीये. ही चैतन्य शक्ती हिनेच सगळं अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण केली आणि त्याच शक्तीने हे देह निर्माण केले. आणि त्या देहामध्ये तो राहतो अंश रूपाने, म्हणून त्याला आपण ईश्वर म्हणतो. आता ही जी शक्ती आहे, चैतन्य शक्ती, ही कशी आहे? ही डिव्हाइन आहे, लक्षात ठेवायचं. डिव्हाइन म्हणजे काय? त्याच्या ठिकाणी सत, चित आणि आनंद आहे. म्हणजे काय? सत म्हणजे एक्झिस्टन्स, चित म्हणजे कॉन्शियसनेस, आणि आनंद म्हणजे ब्लिस. म्हणून इंग्लिशमध्ये असं म्हणतात, एक्झिस्टन्स, कॉन्शियसनेस अँड ब्लिस. पण हे डिटेलमध्ये मी आता घेणार नाही, कधी तुम्हाला वाटलं तर बोलवा मला, मी ते त्याच्यावरच बोलीन. पण सांगायचा मुद्दा काय? हेच सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती आपल्याकडे कॉन्शियसनेस म्हणून वावरते. आता मला वाटतं सगळ्या जगामध्ये कॉन्शियसनेस शब्द खूप वापरता आले. सगळ्यांना माहिती आहे कॉन्शियसनेस म्हणजे काय. कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव. ती कॉन्शियसनेस जाणते, सगळ्या गोष्टी जाणून घेते, ती कॉन्शियसनेस. बेशुद्ध आणि शुद्धीवर ते नाही कॉन्शियसनेस, ही जाणीव आहे. समजलं ना? ही सगळं जाणत असते. मग ही जी चैतन्य शक्ती आपल्याकडे आहे, कॉन्शियसनेस रूपाने जाणते, तिचं एक्झिस्टन्स म्हणजे सत. तिचं स्वरूप जे आहे इनहेरेंटली ब्लिसफुल आहे. काय म्हणतो ते नीट समजून घ्या. ही चैतन्य शक्ती इनहेरेंटली ब्लिसफुलच आहे, म्हणजे आनंदच त्याचं स्वरूप आहे. पण तो निराकार निर्गुण असल्यामुळे तो आनंद त्याच्याकडे फक्त आहे. पण जेव्हा तो देह धारण करतो तेव्हा तो आनंद आपल्या इंद्रियामार्फत तो भोगतो. बघा, त्याच्याच ठिकाणी असलेल्या आनंदाचा म्हणजेच ब्लिसचा तो स्वाद घेऊ शकतो या इंद्रियामार्फत. म्हणून ही शक्ती जेव्हा आपल्यामध्ये येते, म्हणजे आपले देह धारण करते, तेव्हा फक्त एक गोंधळ होतो. अध्यात्मामध्ये असं म्हटलेलं आहे की ही शक्ती स्वतःला विसरते.
स्वतःला विसरते म्हणजे स्वतः ईश्वर आहोत हे विसरते. साध्या साध्या भाषेत मी सांगतो, म्हणजे ही ईश्वरी शक्ती, आपण ईश्वर आहोत हेच विसरते. आणि काय होते, ती स्वतःला हा देह समजायला लागतो. हा शरीर आहे ना, मी डिटेलमध्ये जात नाही, थोडक्यात सांगतो. हा शरीर समजायला लागतो. म्हणून ही चैतन्य शक्ती स्वतःला विसरते, स्वतःच्या रूपाला विसरते, किंवा स्वतःला शक्तीला विसरते, आनंदाला विसरते, सगळ्याला विसरते. आणि ती स्वतःला देह इतकी स्वतःला मर्यादित समजते. मी म्हणजे देह, आणि ही चैतन्य शक्ती मी म्हणते, लक्षात ठेवायचं. मी म्हणणारी सुद्धा तीच आहे, पण ती स्वतःला काय म्हणते, मी विद्या. त्या देहाला नाव दिलं विद्या, म्हणून मी विद्या. आणि विद्याला जे काही शिकवलं गेलं, संस्कार दिले, ते संस्कार काय दिले आपण, तुझं नाव, सरनेम दिलं, गोत्र दिलं, कुळ, जात, धर्म, सगळं काही चिकटवलं त्याला. आणि त्याच्यातनं एक विद्या किंवा आशय नावाची एक व्यक्ती निर्माण झाली. ही व्यक्ती म्हणजे शक्ती नव्हे, शक्ती स्वतःला ही व्यक्ती समजायला लागली. खरी कोण होती? ईश्वर. खरी ईश्वरी शक्ती होती. पण ती शक्ती स्वतःला आता छोटीशी एक विद्या म्हणा, आशय म्हणा, ईश्वर म्हणा, समजायला लागली. म्हणजे काय झालं, किती घसरण झाली बघा. आणि ह्या घसरणीचा तोटा असा झाला की आपणच आनंद आहोत, आपल्याचकडे आनंद आहे, बाहेर शोधायची गरज नाही, हे ती विसरली. कारण स्वतःचं स्वरूपच विसरली ना. स्वतःचं स्वरूपच आनंद आहे हेच ती विसरली. आता तुम्ही म्हणा याचं प्रूफ द्या, तुम्ही सगळे विज्ञानवादी ना, हायली क्वालिफाईड लोक, तर म्हणा प्रूफ द्या, हे आनंद स्वरूप कसं काय. सांगतो, साध्या साध्या भाषेत शिकवतो तुम्हाला. आता आपण ही चैतन्य शक्ती डोळ्यांनी, म्हणजे आपल्या इंद्रियांनी, म्हणजे ज्ञानेंद्रिय असू दे, कर्मेंद्रिय असू दे, किंवा अंतरेंद्रिय असू दे, त्या इंद्रियांमार्फत जगाशी संबंध जोडते. आणि या इंद्रियामार्फत आनंदाचा भोग घेत असते, तसं ते सांगतो. आता ही जाणीवच डोळ्यातून तुम्हाला पाहत असते. आता मी तुम्हाला पाहतोय सगळ्यांना, आमचे डोळे पाहत नाही, लक्षात ठेवा. डोळे हे फक्त इंद्रिय आहे, पाहणारी ती जाणीवच आहे, ती चैतन्य शक्तीच आहे. ती त्या डोळ्यातून पाहत असते. आणि नुसती पाहत नाही, ती जाणते पण, समोर कोण आहे हे पण जाणते. कळलं ना. आता तुम्ही मला पाहता, तुम्ही जाणता की इथे पै बसले, हे तुम्ही जाणताय, कारण तुमच्या डोळ्यातनं पण तीच जाणीव बघते. माझ्यात ती जी चैतन्य शक्ती आहे तीच तुझ्या डोळ्यातनं पण बघते, सर्वांच्या डोळ्यातनं तीच बघत असते. पण मध्ये व्यक्ती आल्यामुळे पाहण्याची दृष्टी बदलत जाते. विद्या पाहते माझ्याकडे एका दृष्टीने, आशय माझ्याकडे पाहिल दुसऱ्या दृष्टीने, आणि कोण माझ्याकडे पाहिल दुसऱ्या दृष्टीने. प्रत्येकाच्या आपापल्या अनुभवाप्रमाणे, आपापल्या संस्काराप्रमाणे प्रत्येक जण त्याच्याकडे पाहत असतो. म्हणून पाहणारी जी शक्ती आहे, तिला तिच्यामध्ये भेसळ करते ती आपली व्यक्ती असो. आता मला एक सांगा, तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा त्या पाहण्यामध्ये आनंद आहे याची जाणीव तुम्हाला कधी झाली काय हो? इथे मला इंटरॅक्टिव्ह करता येत नाही, पण खरंच विचारतो की कोणालाही माहित आहे का आपण पाहणं हाच आनंद आहे, हेच सुख आहे, असं किती लोकांना माहिती आहे? मग हे कधी कळतं? कारण सकाळ उठल्यानंतर, डोळे उघडल्यानंतर आपण पाहतो, सगळ्या गोष्टी कळतो, आपला काय त्याची किंमतच नसते, टेकन फॉर ग्रँटेड. पाहणं म्हणजे काय, पाहणं मोठं काय त्याच्यामध्ये. पण जेव्हा आंधळ्या माणसाला जो तुम्ही विचारलं तर तो मला सांगेल, किंवा त्या आंधळ्या माणसाचं जर ऑपरेशन केलं, त्याला दिसायला लागलं, तर तो त्याला जो आनंद होईल तोच खरा ब्रह्मानंद. साधं जाऊन द्या, डोळ्यांचं सोडून द्या. पाय जर फ्रॅक्चर झाला, 3 महिने जर फ्रॅक्चर मध्ये आपल्याला बसवलं, हलता येत नाही, डुलता येत नाही. काल माझ्याकडे एक आली होती मुलगी,
तिला हात असा वरती करता येत नाही, हात वरती करता येत नाही, आणि माझा सहज जातोय, पण मला याची किंमत नाही, सहज जातोय, याच्यात मला आनंद वाटतच नाही, त्यात काय मोठं असं वाटतं, बरोबर की नाही? पण ज्यांना प्रॉब्लेम आहे ना त्यांना कळतं की काय आहे ते. म्हणून डोळे नसलेल्या माणसाला पाहणं, नुसतं काय पाहतो सोडून द्या, नायगाला बघतो की जर्मनी बघतो की निसर्ग बघतो, हे पुढली गोष्ट झाली. नुसतं पाहणं हाच आनंद आहे. जरा विचार करा की डोळे मिटून फिरून बघा सबंध दिवस, काय होईल ते. मग हा जो आनंद आहे ना, आपल्या सगळ्या इंद्रियातनं वाहत असतो, आणि जाणीवच प्रत्येक इंद्रियामधनं प्रगट होत असते. मग ती स्पर्शाने प्रगट होईल, चवीनी प्रगट होईल, कानानी प्रगट होईल, विचारांनी प्रगट होईल, किती तऱ्हेने ती प्रगट होते. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे आनंद आहे. आपल्या आतल्या इंद्रियातनं पण ती प्रगट होत असते. आपलं हृदय चालतंय, ठक 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 चालतंय, कोणाला किंमतच नाही. ज्याशी बंद पडतं त्याची वांदे, कळलं ना? तेव्हा दुःख होतं. तर चालू असतं तर आनंद नसतो, कळलं ना? म्हणून मला सांगायचा मुद्दा असा आहे की डोळ्यांनी पाहणं, चव, साधी चव, विचार करा, चव जर तुमची गेली तर तुमच्या जीवनातला आनंदच गेला. काय खातोय कळणार नाही, काय गिळतोय कळणार नाही, मजाच निघून जाईल सगळी. मग ही मजा आता आहे, तुम्ही जाणू शकता, गोड आहे, सुंदर आहे, सगळं जाणू शकतात ना, याच्यामध्ये कितीतरी आनंद आहे. आणि हा आनंद आपल्याला मिळत नाहीये. खरा आनंद आहेच तो, पाहणं हाच आनंद आहे, पण तो आनंद आपल्याला दिसत नाही किंवा जाणवत नाही, कळलं ना? म्हणून म्हातारपणी जेव्हा चालता येत नाही ना, तेव्हा कळतं काय ते. म्हणून एक लक्षात ठेवायचं की आपण संपूर्ण शरीरातनं जेव्हा सगळं चांगलं आहे त्याच्यातनं आपला आनंद प्रगट होतोय, आपण आनंदच भोगतोय. मग आता पुढे काय करायचं? एवढं झालं म्हणजे आपण स्वतः जाणलं, मग हा आनंद आपण लोकांपर्यंत पोचवायचा आहे. हे सांगतो साधं बघा, आता पाहतो की नाही आपण, आता पाहणं किती दृष्टीने असू शकतं. एखादा माणूस रागाने पाहिजे, एखादा माणूस द्वेषाने पाहिजे, एखादा माणूस द्वेषाने आणि मत्सराने पाहिजे, तिरस्काराने पाहिजे, किंवा प्रेमाने पाहिजे. मग आता हे पाहणं आपण बदलतोय. हे बदलतो कसं? माणसाप्रमाणे बदलतो. एखाद्या माणसाकडे रागाने बघतो, एखाद्याकडे प्रेमाने बघतो. पण हेच जर आपण प्रेमाने बघितलं तर काय होईल? हा आनंद आपल्याकडे जो आहे ना, आहे तो देऊ शकतो दुसऱ्याला. सद्गुरू म्हणतात तुझ्याकडे जो आनंद आहे, मग तो विचारातनं आनंद आहे, विचारातनं प्रगट होतोय, इच्छेमधनं प्रगट होतोय, कल्पनेतनं प्रगट होतोय, भावनेतनं प्रगट होतोय, निरनिराळ्या कर्मेंद्रियातनं प्रगट होतोय. हे सगळं जे आनंद प्रगट होतोय ना, हा तुम्ही पुढे द्यायला शिका. त्याच्यासाठी हा आनंद आहे, पुढे देण्यासाठी. म्हणून आपल्याला जर लोकांकडे प्रेमाने बघता आलं तर त्याचा आनंदाचा अनुभव आपल्याला घेता येईल. नाहीतर आनंद पाहण्यामध्ये आनंद आहे याची आपल्याला जाण नाही. पण तेव्हा तू प्रेमाने लोकांची बघतो, आनंदाने बघतो, तेव्हा तुला तो आनंद चाखायला मिळतो. नाहीतर दुःख पदरी पडतं. रागाने बघितलं तर दुःख येणार, डोक्याला ताप येणार, हो की नाही? म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की तुम्हाला जो आनंद तुमच्याकडनं वाहतोय, वाहणं शब्द म्हणजे प्रगट होणं, संपूर्ण अंगाअंगातनं तो प्रगट होतोय, पेशी पेशी मधनं प्रगट होतोय. सगळं नीट चाललंय तोपर्यंत सगळा आनंदी आनंद आहे, लक्षात ठेवायचं. हृदय नीट चाललंय, किडनीज नीट चाललंय, लिव्हर नीट चाललंय, सगळं आनंदी आनंद आहे. एक बिघडलं तर आनंद गेला, सगळा जीवनातला रंगच गेला. मग आता हे सगळं सांभाळणं म्हणजे देवाची पूजा. ईश्वराने आपल्याला हे जे देह दिलेलं आहे त्याची काळजी घेणं हीच उपासना.
आणि जे आनंद आपल्याकडे आहे तो लोकांना देणं हेच खरं मेडिटेशन आहे. देऊ शकाल? सोपं नाही ना, जीवन जगताना एवढं सोपं नाहीये. पण जर दिलं तर तुम्ही ध्यान केल्यासारखं आहे. म्हणून सद्गुरूंनी म्हटलेलं आहे, प्रत्येक सण हा क्षण प्रत्येक क्षण हा सण व्हायला पाहिजे. काय सांगितलंय? प्रत्येक क्षण हा सण व्हायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक क्षणाला आनंदोत्सव व्हायला पाहिजे. तो कसा होईल? जर तुम्ही तो दिला तर. म्हणून लोकांना जितका आनंद वाटता येईल तितका वाटायचा आणि आपण लुटायचं. म्हणून देताना पण समाधान होतं. तुम्ही जर लोकांकडे प्रेमाने बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य आलं, तुम्हाला आनंद होतो. तुम्ही कोणाला तरी थँक्यू म्हटलं, लोकांना बरं वाटतं. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्याला पण आनंद वाटतो. हा बोनस आहे. दुसऱ्याला दिल्याने, आनंद दिल्याने आपल्याला बरं वाटतं. मग तो जाणीवपूर्वक आपण दिला पाहिजे. कशाला आपण भांडायचं, कशाला आपण टोमणे मारायचे, कशाला आपण राग धरायचा? काही गरज आहे का? काही गरज नसते. पण याच्यामध्ये खूप छानपण आहे, ते मी सगळं सांगू शकत नाही एका प्रवचनामध्ये. पण लक्षात ठेवा, हे करता येणं शक्य आहे. कारण कोणीतरी सुरुवात केली पाहिजे आनंद देण्याची, किंवा ती आनंद आपल्याकडे मल्टिप्लाय होऊन परत यायला लागतो. आपण काय करतो? कोण पहिलं बोलणार? ती माझ्याशी भांडले, मी भांडत राहणार काय? जाऊ दे, हा विषय खूप मोठा आहे. मी सांगू शकतो की आनंद वाटायचा कसा, हा एक मोठा विषयच आहे. कधी तुम्ही बोललो तर मी सांगेन. तर सांगायचा मुद्दा आहे की देण्यामध्येच आनंद आहे, आणि तो देण्यानेच मिळतो, पैशाने मिळत नाही. पैशाने जगता येत, कम्फर्ट्स मिळतात, हे सगळं पैशाने मिळतं. पण पैशाने माणूस सुखी होऊ शकत नाही. मग सुखी कधी होईल? तो आनंद देईल तेव्हा. सगळं. आणि कोणाला द्यायचा? सर्वांना द्यायचा. कारण सर्वांमध्ये तोच आहे. तुझ्यामध्ये जो भरलाय ना, तीच चैतन्य सगळ्यामध्ये भरलेली आहे. तू आणि तू वेगळा नाहीच आहे. हे खरं अध्यात्म आहे. अध्यात्म काय सांगते? सर्व एकच आहेत. व्यक्ती वेगळे झालेले आहेत, शरीर वेगळं झालं म्हणून ते वेगळे झाले, एवढंच अध्यात्म सांगतं. पण एक लक्षात ठेवायचं, म्हणून गौतम बुद्धांनी जो सांगितला की आय वॉन्ट हॅपीनेस, तर वॉन्ट्स आहेत ना, हे आपण मर्यादित ठेवायचे. हवं, मला सुख हवं. हवं म्हणजे ती हाव होता कामा नये. जे गरजेचं आहे, जे कम्फर्ट पाहिजे, जे पैसे आपल्याला आहेत त्याच्यातनं जेवढी मजा करता येईल तेवढी करा. आरोग्य सांभाळून. कारण आरोग्य सांभाळणं ही देवाची पूजा आहे. कारण ही ईश्वराने निर्माण केलेलं आहे. लक्षात ठेवायचं, हा देव कोणी निर्माण केलाय? आहे, ईश्वराने केलेलं आहे. त्याची काळजी घेणं म्हणजे ईश्वराची उपासना. म्हणून आपलं शरीर सांभाळून, सगळं सांभाळून, जेवढे पैसे कमवता येतील चांगल्या मार्गाने, कर्तव्य बुद्धीने, ते सगळे पैसे तुम्हाला उपयोगी पडतील आयुष्यभर. ते तुम्हाला सुख देऊन जातील. पण हेच पैसे जर तुम्ही वाईट मार्गाने मिळवले, लोकांना फसवून मिळवले, तर तो पैसा तुम्हाला सुख देणार नाही, हे लक्षात ठेवायचं. पैसा भरपूर मिळेल, पण तो तुम्हाला सुख देणारा होणार नाही. समजलं ना? म्हणून पैसा हा पाहिजेच. विषय सुख म्हणतात त्याला. पैशाने जे मिळतं ना त्याला विषय सुख म्हणतात. आता हे विषय सुख पाहिजेच. विषय सुख म्हणजे काय? नाटक हा एक विषय आहे, सत्ता हा एक विषय आहे, व्यक्ती हा एक विषय आहे. सगळे विषय आपल्याला पाहिजे असतात एन्जॉय करण्यासाठी किंवा जगण्यासाठी. त्या विषयासाठी पैसा खर्च करायला लागतो. म्हणून विषय सुख जर पाहिजे असेल, म्हणजे जे एन्जॉयमेंट ज्याला आपण म्हणतो, एन्जॉय आणि इनर जॉय याच्यामध्ये फरक आहे. इनर जॉय म्हणजे ब्लिस, स्वानंद. एन्जॉय म्हणजे बाहेरून जे आनंद मिळतो तो, बाहेरची सुख, त्याला विषय सुख म्हणतात. आता हे विषय सुख विषयाने मिळतं, पण याला 5 गोष्टी लागतात. पुन्हा मजा आहे. विषय सुख पण सहज मिळत नाही, 5 गोष्टी लागतात. पहिलं लागतं, तो विषय अवेलेबल पाहिजे.
नाटकाचं उदाहरण देतो. नाटक अवेलेबल असेल तर बघणार ना, नाटकच नाही, शोध नाही तर बघणार कसं? म्हणजे विषय पाहिजे, वेळ पाहिजे. तो विषय अवेलेबल असताना तुला वेळ पाहिजे. तिसरं काय, पैसा पाहिजे. नाटकाची तिकीट काढायला पैसा लागतो. चौथं काय, इंद्रिय शाबूत पाहिजे. म्हाताऱ्या लोकांना चालता येत नाही, वरती जाता येत नाही, बघता येत नाही नाटक. आणि पाचवं काय, मन तिथे गुंतलं पाहिजे, मन तिथे स्थिर व्हायला पाहिजे. हे मन जास्त स्थिर होत नाही, मन चंचल आहे. थोडा वेळ आनंद होतो, मग सोडून देतो. एक नाटक बघाल, 2 नाटकं बघाल, किती नाटकं बघाल, कंटाळणार शेवटी. मग दुसरं काय ते शोधणार. त्यामुळे सुख हे असं तुम्हाला विषय सुखातनं मिळणारच नाही, कारण ते टेम्पररी आहे आणि चंचल आहे. टेम्पररी असल्यामुळे एक सगळं नवीन नवीन पाहिजे असतं. नवीन नवीन विषय भरपूर आहेत, पैसा लिमिटेड आहे. परत पैसा लिमिटेड, टाइम लिमिटेड आहे, सगळंच लिमिटेड आहे. त्यामुळे विषय सुखाच्या मागे लागून किती तुम्ही विषय सुख घेणार, जेवढं जमेल तेवढं घ्यायला हरकत नाही, शक्य असेल तसं. पण या विषय सुखापेक्षा शाश्वत सुख, ज्याला परमनंट हॅपीनेस ज्याला म्हणतो, ज्याला ब्लिस म्हणतात किंवा ज्याला स्वानंद म्हणतात, तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो देण्यातूनच मिळतो. तुम्ही लोकांना जेवढा आनंद द्याल तेवढा आनंद तुमच्याकडे मल्टिप्लाय मॅग्निफाय होऊन मिळेल. म्हणून आमच्याकडे एक बिझनेसमन माझा मित्र आला होता माझ्या वडिलांना भेटायला. मी प्रश्न विचारले, 2 प्रश्न विचारले. त्याने विचारलं की सुख मिळवायचं कसं. तरी पहिलं सांगितलं की पैसा मिळवला तर मला मोजता येतो, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, लाख रुपये आहेत, कोटी रुपये आहेत, त्यामुळे मला बरं वाटतं ना माझ्याकडे एवढे पैसे आहेत म्हणून. पण सुख हे मोजता येत नाही, आणि सुख हे मिळवायचं कसं, हा मोठा प्रश्न आहे. सद्गुरूंनी एका वाक्यात त्याला उत्तर दिलं. सद्गुरू काय बोलले, सुख ही मिळवण्याची गोष्टच नाही. बघा, सुख ही मिळवण्याची गोष्ट नाहीये, सुख ही देण्याची गोष्ट आहे. देण्यातूनच ती मिळते, अन्य कशाने मिळत नाही. शाश्वत सुख म्हणतो मी, शाश्वत सुख. बाकी पैशाने जे विषय सुख मिळतं, मज्जा मज्जा एन्जॉयमेंट जे म्हणतो, ती पैशाने मिळते. पण तुम्हाला जर खरं सुख पाहिजे असेल तर ते दिल्यानेच मिळते. कसं द्यायचं, दान कसं करायचं, सत्पात्री कसं करायचं, कोणाला आनंद कसा द्यायचा, हे पण शहाणपण लागतं तिकडे. तुम्ही जाणाऱ्या मुलीकडे बघून हसला तर ती येऊन तोंडात मारून जाईल, नाही मला आनंद द्यायचा म्हणून. ओळखीच्या माणसाकडे हसला तर त्याला आनंद होईल. बघा, त्यामुळे कोणाकडे हसायचं, कोणाकडे काय करायचं, कोणाचं कौतुक कसं करायचं, याच्यातनं पण तुम्ही आनंद वाटू शकता, कौतुक करू शकता, हे करू शकता. सगळ्यात इझी वे काय, सगळ्यांच्या शुभेच्छा देऊ शकता तुम्ही सगळ्यांना. सर्वांना, सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं कल्याण होऊ दे, अशा शुभेच्छा देऊ शकतो. ना किती लोकांना बरं वाटतं शुभेच्छा दिल्यानंतर, तुझं भलं होऊ दे देवा, देवा यांचं भलं होऊ दे, तेव्हा यांना भरभराट होऊ दे यांची, तेव्हा यांची मुलं टॉपला जाऊ दे, अशी नुसती इच्छा जरी प्रगट केली ना तरी लोकांना बरं वाटतं की नाही. म्हणून कसंही करून आनंद वाटता येतो, पण तो आनंद वाटताना सावध राहायला पाहिजे, शहाणपण वापरलं पाहिजे. कुठे कुठला आनंद वाटायचा, कसा वाटायचा, हे सगळं खूप मोठा विषय आहे, तो एका तासात संपणं कठीण आहे. तरी मी थोडीशी चव दिली तुम्हाला. म्हणून सद्गुरूंनी त्याला एका वाक्यात उत्तर दिलं की सुख ही मिळवण्याची गोष्टच नाही, सुख ही देण्याची गोष्ट आहे, दिल्यानेच ती मिळते, अन्य कशाने मिळू शकत नाही. म्हणून आता गौतम बुद्धांनी जो दिलेला उत्तर ते आध्यात्मिक आहे. सद्गुरू जीवनविद्येचं उत्तर देतात. जीवनविद्या म्हणजे दोन्हीचा समन्वय. प्रपंच पण सुखाचा व्हायला पाहिजे, विषय सुख पण पाहिजे आपल्याला, आणि आपल्याला अध्यात्मामध्ये जे सुख म्हणतात, ब्लिस म्हणतात, स्वानंद, तो पण पाहिजे. मग त्याच्यासाठी सद्गुरूंनी काय सांगितलं, मलाच्या ऐवजी सर्वांना म्हण, आणि हवंच्या ऐवजी दे म्हण. सर्वांना सुख दे. मला सुख हवं म्हणण्यापेक्षा, मला सुख हवं म्हटलं की टेन्शन, संघर्ष, स्ट्रेस सगळं होणार. त्याच्या सर्वांना सुख दे.
म्हणजे काय करायचं, आपल्या बाजूनी जे काही करता येईल, छोटं मोठं काही करता येईल, त्यांनी लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न कर. सर्वांना जे जे तुझ्या कक्षेत येतील, मग साधा आमच्या घरामध्ये येणारा हाऊसकीपिंग वाला, त्याला फक्त तुम्ही नावाने हाक मारली तरी तो आनंद त्याला मिळतो. आपल्या सोसायटीमध्ये हे काय म्हणा, सिक्युरिटीच्या माणसाला हे सिक्युरिटी म्हणण्यापेक्षा त्याच्या नावानेच हाक मारली, तो आनंदित होतो. 2 चौकशी केली, कधी काही त्याला खायला दिलं, घ्यायला दिलं, आपला वाढदिवस त्याला पण. अशा छोट्या मोठ्या गोष्टींनी तुम्ही कितीतरी गोष्टी करतो. मोठ्या करायची गरज नाही एकदम. पण काय कोट्याधीश नाही की बाबा लोकांना कोटी पैसे द्यायला, असतील तर द्या, पण मदत तर करू शकता तुम्ही सगळ्यांना. तर छोटे छोटे आनंद देत जर तुम्ही जगला तर तुमचा प्रत्येक क्षण हा सण होऊ शकतो. लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्याकडे आनंद वाहत राहील तुमच्याकडे, तुम्ही सतत आनंदीच राहाल. समजलं ना? तेव्हा सुख म्हणजे काय कळलं तुम्हाला सगळ्यांना? सुख हे 2 प्रकारचं आहे, विषय सुख आणि शाश्वत. विषय सुख मिळण्यासाठी पैसा लागतो, वेळ लागतो, इंद्रिय लागतात, मन स्थिर व्हायला लागतं. आणि शाश्वत सुखासाठी तुम्हाला आहे तो आनंद, जो आपल्याकडे आनंद वाहतोय तोच दुसऱ्यांना देणं, ते प्रगट होतो तोच पुढे पाठवायचं. आणि काय करायचं नाही. चव घेतली, कौतुक कर बाबा, किती सुंदर काय म्हणतात त्याला, जेवण छान केलं म्हणून जरा बायकोचं कौतुक कर, तुला आनंद मिळेल. नाही तर घुमायसारखं खाल्ला आणि निघून गेला, असं नाही करायचं. असो, तर आज मी सांगितलं तुम्हाला सुख म्हणजे काय ते थोडक्यात तुम्हाला समजलंय. विषय सुख हे टेम्पररी असतं, शाश्वत सुख हे परमनंट असतं. हे याच्यासाठी पैसा लागत नाही, याच्यासाठी लागतं शहाणपण. ह्याच्यासाठी पैसा पण लागतो आणि शहाणपण पण लागतो. पैसा मिळवायचा किती, खर्च कसा करायचा, हे पण महत्वाचं. म्हणून शेवटी स्वामी विवेकानंदचं एक स्टेटमेंट सांगतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, हॅपीनेस इज नॉट इन अर्निंग मोर, नॉट इन स्पेंडिंग मोर, नॉट इन सेव्हिंग मोर. हॅपीनेस इज वेन यू नीड नो मोर. पुन्हा बुद्धाने सांगितलं तेच सांगितलं, वेन यू नीड नो मोर, म्हणजे तुमच्या गरजा संपल्या की तुम्हाला हॅपीनेस मिळणार. पण इथे मी थोडीशी चेंज करतो. हॅपीनेस इज नॉट इन अर्निंग मोर, सेव्हिंग मोर और स्पेंडिंग मोर. हॅपीनेस इज इन गिव्हिंग मोर अँड मोर. नमस्कार. एक थोडंच राहिलं, देण्याची जी वृत्ती आहे ना, मी मगाशी म्हटलं शुभेच्छा देता येतात. तर शुभेच्छा देण्याचा सगळ्यात सोपा मार्ग सद्गुरू शिकवला, तो म्हणजे विश्व प्रार्थना. विश्व प्रार्थनेला आपण सर्वांचं भलं होऊ दे म्हणतो, सर्वांचं कल्याण होऊ दे म्हणतो. म्हणून आम्ही नेहमी मनातल्या मनामध्ये प्रार्थना म्हणत असतो. आपले निगेटिव्ह विचार काढून चांगले विचार करत असतो, दुसऱ्यांना सतत शुभेच्छा देत असतो. म्हणून आम्ही म्हणतो, ती ही प्रार्थना मी म्हणतो आणि इथे संपवतो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम का अखंड राहू दे. नमस्कार. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू सो मच दादा. इतक्या सोप्या शब्दात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. हे ऐकून नक्कीच लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले असणार आहेत. तर कोणाला प्रश्न आहेत का? यशस्विनीने हँड रेस केलाय. हा, यशस्विनीला अनम्यूट करू शकतो का आपण? यशा, तू? हो, मी प्रश्न आहे दादा, की तुम्ही जे म्हणलात की आनंद वाटण्याने आपल्याला जास्ती आनंद मिळतो. तर जर आपल्याशी कोणी वाईट वागलं तर त्यांना आनंद कसा काय वाटणार? म्हणून मी सांगितलं, हा विषय खूप मोठा आहे. कारण प्रपंचामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला लागतात. कारण आपल्याशी जर कोण चांगलं वाईट वागलं तर मनातल्या मनात आपण शुभेच्छा देऊ शकतो. त्याच्या तोंडावर बोलू शकत नाही, कारण आपलं बोलण्याच्या टर्म मध्ये आपण नसतो, आपलं भांडण झालेलं असतं. पण मनातल्या मनात
आपण जर म्हटलं देवाचं भलं कर, देवाचं कल्याण कर, देवाचा संसार सुखाचा होते, देवायांची भरभराट होते, असं मनापासून त्यांना शुभेच्छा दिला, त्याने काय परिणाम होणार की हे सगळं विचार त्यांच्यापर्यंत पोचतात, आतून सबकॉन्शियसली सगळं पोचतं आणि त्याच्याकडनं हळूहळू तुम्हाला चांगले रिस्पॉन्स मिळायला सुरुवात होते आणि तुमची रिलेशन्स बदल व्हायला लागतो. म्हणजे जी भांडणं असतील ती कमी कमी होत, तुम्ही जर पुन्हा नेहमी नीटपणे वागत राहाल आणि आतून शुभेच्छा देत राहाल, हळूहळू तुमची भांडणं मिटतील आणि तुमच्यामध्ये सुखसंवाद होईल. यशस्विनी, तुम्हाला मिळालं का उत्तर? हो, धन्यवाद दादा. दादा, पण आणि काय काय लोक, सॉरी, सगळीकडे खूप छोट्या छोट्या गोष्टी आम्ही शिकवतो, त्याच्यातनं तुम्हाला समजेल की किती आनंद द्यायचा, कसा द्यायचा, कोणाला द्यायचा, या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप मोठा विषय असतो. मी आज तत्वज्ञान थोडक्यात सांगितलं. दादा, पण हा. कधी कधी तुम्ही आता म्हणालात ते पटलं आम्हाला की तुम्ही शुभचिंतन त्यांच्याबद्दल करायला चालू करा आणि मग तुमचे रिलेशन सुधारतील. पण कधी कधी त्यांना त्यांच्याबद्दल शुभचिंतन करावंसच वाटत नाही, कारण ते इतकी कटुता मनात असते. मग काय करायचं? काय माहितीये, त्याला एलिमेंट डिलीट करता येतं. आपल्याकडे डिलीट आहे ना, आपल्या कॉम्प्युटरमध्ये असतं ना, डिलीट बटन दाबलं की डिलीट. तर डिलीट करणं एकदम सोपं आहे माणसाला. तर त्याच्यामध्ये पुन्हा आता तत्वज्ञान असं सांगतं, त्याचं डिटेल सांगू शकत नाही, की आपण सर्वांवर अवलंबून असतो. आज जगामध्ये प्रत्येक माणूस त्याच्यावर आपण अवलंबून आहोत, कारण ही एक व्यवस्था असते. त्यामुळे सगळ्यांचं सर्वांमुळे मी आहे हे फंडामेंटल ट्रूथ आहे, लक्षात ठेवायचं. सर्वांमुळे मी आहे म्हणजे काय, सर्व आहे म्हणून मी जीवन जगू शकतो, सुखाने किंवा कसाही जीवन जगू शकतो. आज बघा, कुठेही वॉर झाला की आपल्याला त्याचा परिणाम लगेच होतो. तर आपण एकटे जगू शकत नाही, लक्षात ठेवायचं. सगळ्यांमुळे आपण जगतोय. आज बघा ना, आपलं पाकिस्तान बरोबर वॉर झाल्यानंतर लगेच लांबून प्लेन न्यायला लागले लोकांना किती त्रास झाला, आपल्याला पण त्रास झाला, त्यांना पण त्रास झाला. म्हणून भांडण आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. पण कधी कधी तुम्ही म्हणता आता ते त्रास देतात म्हटल्यानंतर आपल्याला त्याला उत्तर देणं गरजेचंच आहे ना. म्हणून शहाणपण वापरायचं. म्हणून आमच्या भारत सरकारने शहाणपण वापरलं. त्यांनी वॉर केली नाही, पण त्याला उत्तर मात्र दिलं. त्याला पुढे पुन्हा पुन्हा ते होऊ नये म्हणून मुळाशी जाऊन त्यांच्या हे केलं आम्ही, भारताने त्याच्यावर ऍक्शन घेतली, पण वॉर केलं नाही. योग्य वेळी शहाणपण टाकून थांबवलं. म्हणून कधी कधी भांडताना सुद्धा सावध राहून, भांडायला पण लागतं, कधी कधी सांगायला लागतं. भांडणं म्हणजे आवाज मोठा करून सांगता येत असं नाही, चांगल्या रीतीने पण समजावून सांगता येतं. बऱ्याच त्या गोष्टी तुम्हाला बाहेरून करता येतात. काय असतं माहितीये, बाहेरून पण काही गोष्टी करायला लागतात आणि आतून पण करायला लागतात. मगाशी मी आतून सांगितलं शुभेच्छा देणं, बाहेरून पण शहाणपणाने बोलायला लागतं. त्याला पहिल्यांदा त्याच्याकडनं ऐकून घेणं हा खूप मोठा हे विषय लक्षात ठेवा. त्याच्यावर माझं एक लेक्चर असतं की लोकांचं ऐकून घेण्याची क्षमता फार कमी असते. आज भांडणं जी होतात ती समज आणि गैरसमजानेच होतात, कारण लोक नीट ऐकूनच घेत नाही कोणाचं. म्हणून पहिल्यांदा ऐकून घ्यायला पाहिजे, लक्षात ठेवा. आता माझ्याकडे काउन्सिलिंग लोक येतात ना, त्याचं मी नुसतं ऐकून जरी घेतलं ना तरी त्यांना बरं वाटतं. दादांकडे जाऊन मला हे बरं वाटलं का, तर मी ऐकून घेतलं. पण तुम्ही जर एकमेकांनी जर ऐकून घेतलं तर माझ्याकडे येण्याची गरज नाही वाटलं, कळलं ना. म्हणून ह्या लहान लहान गोष्टी मी शिकवतो. म्हणून आमचा प्रल्हाद पै स्पीक्स म्हणून वेबिनार आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे गोल कसे धरायचे, तिथपासून ते व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी, रिलेशनशिप कशी मॅनेज करायची, सगळ्या गोष्टीवर विवेचन केलेलं आहे. जवळजवळ मला वाटतं 31 की काहीतरी आहेत वेबिनार. तर ते प्लेलिस्टवर आहेत. प्लेलिस्टवर तुम्ही जीवन विद्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. त्या मिशनच्या चॅनेलवर गेला की तुम्हाला तिथे प्लेलिस्ट मध्ये मिळेल प्रल्हाद पै स्पीक्स. त्याच्यामुळे लाईनीने तुम्हाला 31 की 35 असते ते तुम्हाला ऐकायला मिळते. अमित Thank you, दादा. चौगुले यांनी हँड रेस केला होता मला वाटतं. त्यांना अनम्यूट करू शकतो का आपण? ते स्वतः करू नमस्कार. शकतात. नमस्कार, मी अमित चौगुले बर्लिन मधून आहे. मूळचा कोल्हापूरचा आहे आणि बरेच वर्षापासून आपले वेगवेगळे लेक्चर्स युट्यूबवर ऐकले. मला एक प्रश्न होता. बऱ्याच वेळा असं होतं की वर्क लाईफ बॅलन्स सांभाळणं फार अवघड होतं,
कामाची जबाबदारी पण भरपूर असते, वेळ देता येत नाही आणि घरात पण फॅमिलीला पण वेळ देता येत नाही. मग अशा वेळी कुठल्या गोष्टी प्रायोरिटाईज करायच्या आणि काय करावं लागेल की दोघांनाही व्यवस्थित हँडल करता येईल? एक एक विषय म्हणजे एक एक हा आहे विषय. असू दे, थोडक्यात सांगतो की आपल्या ना वर्क लाईफ बॅलन्सचा अर्थ काय की आपल्या प्रायोरिटीज फिक्स केल्या पाहिजे. आता मला जर तुम्ही विचारलं की सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी कुठली, तर हेल्थ, बरोबर. सेकंड हायेस्ट काय, फॅमिली, कारण त्या फॅमिलीसाठी आपण सगळं करतो. थर्ड इज करिअर, फोर्थ इज सोशल लाईफ, फिफ्थ इज समाजासाठी काहीतरी करणं, बरोबर. हे आपलं प्रायोरिटीज आहेत. पण या प्रायोरिटीज प्रमाणे आपण टाइम देऊ शकत नाही, लक्षात ठेवायचं. हेल्थला 24 तासामधले 24 मिनिटं तरी द्या, बरोबर. करिअरसाठी तुम्हाला 12 तास द्यायला लागतील, 15 तास द्यायला लागतील, ते द्यायलाच पाहिजे, त्याला उपाय नाही आपल्याला. मग फॅमिलीसाठी जो काही टाइम मिळेल, थोडासा जो टाइम राहतो, तो तुम्ही चांगल्या पद्धतीने द्या. घरी येऊन मी खूप थकलोय, मला राग आलाय, कुठे ऑफिस मधलं भांडण घरी येऊन करायचं बायकोशी, असल्या गोष्टी करू नका. घरी आल्यानंतर बायको बरोबर 1-2 तास, 1 तास जो चांगला मिळेल तो आनंदाने घाल. पुन्हा जी सुट्टी असते, शनिवार रविवार असेल, काय जी सुट्टी असेल, त्या सुट्टीच्या दिवशी आपल्या मुलांना आणि बायकोला पूर्णपणे वेळ द्या. त्या दिवशी ईमेल घेऊन बसू नका 7 दिवस, किंवा दुसरे मित्रांबरोबर फिरत बसू नका. पहिलं टाइम फॅमिलीला देत. म्हणून फॅमिलीला कमी टाइम चालतो, पण तो चांगला टाइम द्या. चांगला म्हणजे न भांडता बायकोशी, बायकोचं कौतुक करत, बायकोला कृतज्ञतेने धन्यवाद देऊन चांगलं बोलून तुम्ही व्यतीत करू शकता. त्याला बाहेर घेऊन जाऊ शकता, फिरायला जाऊ शकता, काही करू शकता तुम्ही. पण जो काही थोडा वेळ मिळेल तो बायकोसाठी आणि मुलांसाठी काढला पाहिजे. मिळत नाही असं कधीच होत नाही, कारण आपण रोज आपण अडकतो असं नाही. कधी कधी आठवडाभर वेळ मिळत नाही, कधी कधी 2 दिवस मिळतात. त्या दिवसाचा उपयोग आपण करून फॅमिलीला खुश ठेवणं गरजेचं आहे, समजलं. आणि तिसरं म्हणजे सोशल लाईफ. कधीतरी मित्रांबरोबर वेळ मिळेल तसं जायचं. आणि थोडंसं समाजातलं ऋण, म्हणजे आता आम्ही जीवनविद्या मिशन सारख्या संस्थेमध्ये विनामूल्य काम करतो सगळे आमचे लोक, तसं थोडंसं अशा संस्थेसाठी काम करणं गरजेचं आहे. कारण समाजाचं ऋण आहे आपल्याला, ते आपल्याला परत फेडलं पाहिजे, बरोबर आहे. अगदी बरोबर. धन्यवाद. तुमच्या प्रश्नासाठी पण थँक्यू दादा, थँक्यू. तुम्ही छान समजावलं आम्हाला. अजून कोणाला प्रश्न आहे? नाही, कोणाचा हँड रेज दिसत नाहीये. मृणालिनी, तुम्हाला काही प्रश्न आहे विचारायचा? नाही, प्रश्न नसतील. अच्छा, दीप्ती करमरकर. हा, एक प्रश्न होता की दादांचं म्हणजे मी सद्गुरू वामनराव पैंचं बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून फॉलो करते आणि सावध तो सुखी ही एक नेहमी मी ऐकते. याच्याबद्दल थोडंसं विवेचन केलं तर आवडेल. म्हणजे कसं आपण सावध राहायचं आणि संसारामध्ये आणि इन जनरल पुढे ज्या येणाऱ्या प्रसंगांना आपण कसं तोंड द्यायचं, किंवा जे मगाशी तुम्ही म्हणलात की आपण एखाद्याबद्दल चांगलं विचार करताना सुद्धा सावध राहिलं पाहिजे, ते कसं, याबद्दल थोडंसं सांगाल? तो सद्गुरूंचा अमृतुषार म्हणतो आम्ही त्याला, सिद्धांत जो म्हणतो ना, हा सिद्धांत म्हणतात ना, अध्यात्मासाठी पासून ते प्रपंचाप्रमाणापर्यंत सगळीकडे जो लागू आहे. सावध म्हणजे प्रत्येक ठिकाणी सावध राहायला लागतं. तर तुम्ही चालताना जर सावध नसाल तर केळीच्या सालीवरनं पडून तुमचा पाय मोडू शकतो. म्हणून चालताना सावध राहायला पाहिजे. सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला व्यवहारामध्ये सावध राहायला पाहिजे. आपण जेव्हा व्यवहार करतो सावध राहणं गरजेचं आहे. आता काही लोक गॅरेंटर म्हणून सह्या करतात. कोणतरी 10 कोटी लोन घेतं आणि त्याला गॅरेंटर म्हणून सह्या करतात. त्यांना वाटतं सह्या केली तर बिडस्तप्रमाणे सह्या करतात, आणि सह्या केल्यानंतर उद्या जर त्यांनी पैसे नाही भरले तर तुझ्या अंगावर येतं. इथे सावध राहायला पाहिजे. किती अमाऊंटवर आपण सही करायची, ती आपल्याला झेपणार आहे का, हे जर उद्या आपल्यावर आलं तर काय होईल, याचा सगळ्याचा विचार करून एखादी कृती करणं म्हणजे सावध राहणं, समजलं ना. म्हणून सावध आपल्याला व्यवहारामध्ये राहायला लागतं. पैशामध्ये आपल्याला कोणी फसवणार नाही. आता आपल्याकडे एक आमच्याकडे तरी माहिती आहे, इंडियामध्ये जास्त इंटरेस्ट देतात, म्हणजे तुम्ही सेव्हिंगवर जास्त इंटरेस्ट देतात. मग आपण तिथे आपल्याला वाटतं तिकडे जावं म्हणून,
जास्त हम्म. इंटरेस्ट देतात तिथे सावध राहायला पाहिजे आपल्याला, का तिथे फसवण्याचा धोका आहे, हो की नाही. आता लोक आमच्याकडे बुवा बाबा लोकांकडे जाऊन फसून घेतात. कोणी चमत्कार वगैरे करू शकत नाही, सगळे हात चालला की चमत्कार असतात तरी लोक फसतात. भारतामध्ये देव देव अंगात येणं बिणं या लोकांनी यांनी तुझं सावध राहायला पाहिजे. आणि हे लोक सगळे पैसे काढतात तुमच्याकडनं, म्हणून लोकांच्याकडनं पैसे काढत असतील तर तुम्हाला सावध राहायला पाहिजे ना. आता आमची संस्था बघा, आमची संस्था निरपेक्ष रीतीने काम करते. सद्गुरू एक पैसा घेत नाही, पै नाव आहे पण एक पै घेत नाही कुठल्याच गोष्टीसाठी. प्रवचनासाठी पै नाही, अंकुरासाठी पैसे नाहीत, नंतर पुस्तकांची रॉयल्टी घेत नाही. ते आम्ही सुद्धा तसं करतो. आमचे सगळे सहकारी आहेत, ट्रस्टीज, पदाधिकारी, कार्यकर्ते सगळे काम करत असतात, कळलं की नाही. मग अशा ठिकाणी आपण कळायला पाहिजे की अशी ठिकाणी आपल्याला फसवी नाहीये. पण तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला आणि त्याने सांगितलं की तुम्हाला मी असं करून देतो, तुम्ही 50,000 रुपये काढून ठेवा. सावध, लगेच सावध पाहिजे. जिथे पैसा इन्व्हॉल्ड आहे तिथे समजायचं काहीतरी गडबड आहे. म्हणून सगळीकडे सावध राहणं गरजेचं आहे. आरोग्याच्या ठिकाणी सावध राहायला पाहिजे. आपल्याला वाटतं की आम्ही तरुण आहोत, वाटेल ते खाल्लं चालेल, काही केलं तर चालेल, कोण होईल म्हातारपणी बघू, असं होत नाही. आता जे करतात ते भोग तुम्हाला नंतर भोगायला लागतात, हो की नाही. मग आपलं वजन आटोक्यात ठेवलं पाहिजे, आपली शुगर नीट मेंटेन केली पाहिजे, आपले रिपोर्ट चेक केले पाहिजे. आता कितीतरी बायका कधी मेडिकल चेकअपच करत नाही आणि मग एकदम त्यांना काहीतरी दिसतं, मग प्रॉब्लेम होऊन बसतो. मग मेडिकल चेकअप रोज करणं हे महत्वाचं आहे, बरोबर की नाही. मग अशा प्रत्येक व्यवहारामध्ये आपण शहाणपण टाकू शकतो आणि सावध राहू शकतो. आता अध्यात्मामध्ये प्रत्येक क्षणाला सावध राहायचं असतं. मगाशी मी सांगितलं प्रत्येक क्षणाला आनंद देता आला पाहिजे. म्हणून प्रत्येक क्षणाला तुला सावध राहायला पाहिजे की मी आता आनंद देतोय की लोकांना मी त्रास देतोय. मी गप्पा मारताना लोकांचं चुकीचं माहिती देतोय, म्हणजे गॉसिपिंग करतोय, मी चांगल्या गोष्टी करतोय, लोकांची मी पॉझिटिव्ह बोलतोय की निगेटिव्ह बोलतोय, माझे विचार निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, याच्यावर पण सावध राहायला पाहिजे. सावध कुठे नाही राहायचं, सगळीकडे सावध राहायला पाहिजे ना. म्हणून माझे विचार कसे आहेत इथून सुरुवात करायची. माझे विचार चांगले आहेत का मी चुकीचे करतोय विचार, मग लगेच ते रिप्लेस केले पाहिजे. लक्ष पाहिजे सगळीकडे, म्हणून सावध राहण्यासाठी लक्ष पाहिजे. जेवढं लक्ष द्याल तेवढं तुम्ही सावध राहाल आणि जेवढं दुर्लक्ष कराल तेवढं बेसावध राहाल. म्हणून अध्यात्मामध्ये सुद्धा सावध राहायला पाहिजे. प्रत्येक मोमेंट, त्याला प्रेझेंट मोमेंट म्हणतो आम्ही किंवा माइंडफुल म्हणतो. तर माइंडफुल राहायचं असेल प्रत्येक क्षणाला तर तुम्हाला सावध राहायला लागतं, नाही तर तुम्हाला मन तुम्हाला फसवून पुढे घेऊन जाईल, एका मिनिटात सांगता येणार नाही. म्हणून सावध प्रत्येक बाबतीत. लग्न करताना पैसा बघतात, माणूस काय शिकलाय, खरंच शिकलाय की नाही याची माहिती घेत नाहीत. आमच्या ओळखीच्या वगैरे झालेले, तो अमेरिकेहून इथे आला, लोकांना सांगितलं मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, तिथे जाऊन बघतो तो मेकॅनिक होता. तुम्ही माहिती कुठली घेत नाही, ते बाहेर येऊन जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवतात. लग्न करता आम्ही खूप सांगतो सावध राहा, तो जे सांगतो ते तपासून बघा, त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बघा तो खरंच तिथे नोकरीला आहे, काय पोझिशन आहे, सगळी माहिती घ्यायची असते. त्याला सावधपणा म्हणतात, शहाणपणा म्हणतात. नाही तर काय तो सांगतो ते ऐकलं. तर आमच्याकडे असे किती केसेस झालेले आहेत की त्यांनी सांगितलं मी फ्लॅट घेतोय, सध्या मी चाळीत राहतोय, माझा फ्लॅट तयार होतोय, आणि तो फ्लॅट नेऊन पण दाखवला त्यांनी. तर तुम्ही घर दाखवायला किती वेळ लागतो, तुम्ही जाऊन ती चौकशी केली पाहिजे खरंच त्याचा फ्लॅट आहे की नाही. आणि तशी फसतात आणि मग रडतात. म्हणून सावध व्यवहारामध्ये, लग्न करताना, मुलांच्या ठिकाणी सावध राहायला पाहिजे. मुलांची संगती कुठली आहे तिथे लक्ष पाहिजे आपलं. तिथे सावध नाही झालं तर मुलांना संगत वाईट मिळाली की मुलांची वाट लागते. आपली संगतीची सावध राहायला पाहिजे. आपले जर वाईट विचारांची लोक आपल्या जवळ येते त्याच्यावर लांब राहायचं, आपण त्यांना टाळायचं. एखादा माणूस तुम्हाला वाईट गोष्टीसाठी मागे लागत असेल तर आपण नाही जायचं त्याच्याबरोबर. कमी मित्र चालतील पण ते चांगले असले पाहिजे. उगीच माझ्याकडे भरपूर मित्र आहेत, फेसबुक अकाउंटला माझे एवढे मित्र, काय उपयोग नसतो. फेसबुक अकाउंट इज नॉट अकाउंट. जे खरे मित्र कोण आहेत ते चांगले मित्र तुम्ही ठेवायचे, ते कमी असले चालतील. उगीच काय 50 लोकांतून काय उपयोग नाही, ते कधी उपयोगी पडणार नाही. म्हणून संगतीच्या ठिकाणी सावध व्हायला पाहिजे. संपत्तीच्या ठिकाणी सावध. प्रामाणिकपणे मिळवणे संपत्ती तुम्हाला फायदेशीर होणार.
संगतीच्या संततीच्या ठिकाणी सावध व्हायला पाहिजे. संतती किती पाहिजे हे पण ठरवलं पाहिजे. उगीच भारंभार 4-5 मग त्रास होतो. मुलांकडे लक्ष देता आलं पाहिजे आपल्याला. मुलांवर आपला वॉच पाहिजे, सावध राहायला पाहिजे. तिकडे मुलं कुठे जातात, काय करतात, लक्ष पाहिजे आपलं. सगळीकडे सावध राहणं गरजेचं आहे. आणि जर सावध राहिला तरच तो सुखी होईल, नाहीतर मग आहेत संकटात सापडलं. छान उत्तर दिलं, धन्यवाद. थँक्यू दादा. आणि दीप्ती तुम्हाला पण थँक्यू तुमच्या प्रश्नासाठी. अजून कोणाला प्रश्न आहे? कांचन. हा कांचन बोला. नमस्कार सर, मी बर्लिनवरून बोलते, कांचन आहे. माझा प्रश्न असा आहे की कधी कधी वाटतं आपल्याला भौतिक सुखासाठी आपण पाठलाग करतो, पण जर ते आपल्याला भेटलं नाही तर मग आपण काही असे मेडिटेशनचे लेक्चर्स ऐकले आणि आपण सुखी मानायला लागलो तर परत आतमध्ये एक थोडासा गिल्ट येतो की अरे आपण आपल्यात काहीतरी कमी आहे आणि आपण ते भेटू शकत नाहीये म्हणून आपण समाधानी मानतोय की काय. हे खूप मोठं द्वंद्व नेहमी मनात असतं, तर याच्यावर कसं मात करायची? आवडला मला. आपल्याला भौतिक सुख पाहिजेत. मी माहिती झालं की विषय सुख पाहिजेत. आपल्याला एन्जॉय केलीच पाहिजे आयुष्यात. आता काय उपयोग आहे नुसतं पैसे कमवायचे आणि नुसते बँकेत ठेवायचा अर्थ नाहीये. आपल्याला एन्जॉयमेंट केलीच पाहिजे. नाटकं बघ, सिनेमा बघ, काय चांगलं चांगलं असेल ते बघू शकतो. चांगल्या गोष्टी करू शकते. नको त्या गोष्टी नाही करायच्या, त्याने तुमचं वाट लागेल. असल्या गोष्टी नाही खर्च करायच्या, पण चांगल्या ठिकाणी खर्च करायला हरकत नाही. आणि जीवनविद्या आहे ना, तुम्हाला समृद्ध किंवा भरभराट तुमची कशी व्हायची ते पण शिकवतो आम्ही ना. त्याच्यासाठी मनाचं आम्ही महत्व शिकवतो की मन आपल्याकडे जे आहे त्याच्यात सामर्थ्य, मनाचं सामर्थ्य एवढं आहे की तुम्ही काही मिळवू शकता आयुष्यामध्ये. म्हणजे आमच्याकडे आम्ही म्हणजे ते व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणा, ॲफर्मेशन टेक्निक म्हणा, असे बरेच टेक्निक आम्ही शिकवतो जेणेकरून तुम्ही अभ्यासामध्ये टॉपला जाऊ शकता, पैशाच्या तुमची भरभराट होऊ शकते, सगळं होऊ शकतं. तुम्हाला जे काही भौतिक सुख पाहिजे ते सगळं तुम्ही मिळवू शकता. पण सगळीकडे सावध राहायला पाहिजे, शहाणपण वापरलं पाहिजे, आपल्या विचारांमध्ये परिवर्तन करायला लागेल. मनाच्या ठिकाणी आपल्याला सावध राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय काय करायचं ते आम्ही शिकवतो. फॉर एक्झाम्पल, आता हे जे असतात ना, आपल्याला आरोग्य चांगलं करायचं असेल तर आपण आरोग्याची साधना शिकवतो, शरीराची साधना शिकवतो. म्हणजे तुम्हाला डॉक्टरकडे जायचं नाही असं नाही, पण तुम्ही जर पहिल्यापासून शरीराची साधना करत राहिला तर शरीर तुम्हाला चांगल्या रीतीने रिस्पॉन्स करायला सुरुवात करते. त्याच्यावर तुम्ही डाएट केलं, हे केलं की तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. आणि मग काय झालं तर ते इट्स ओके, डिफरंट. कधीतरी काहीतरी एखादी गोष्ट होऊ शकते, त्याच्यामध्ये तो नियम नाही. नियम काय, आपण जर चांगला आहार घेतला, चांगला व्यायाम केला, सगळं केलं तर चांगलं होऊ शकतं. तसं आपली जर भरभराट, आता आमच्याकडे एक मुलगी होती, तिला हार्डली 9वी की 10वीला 55% मिळाले शाळेमध्ये. तिला जेव्हा आम्ही शिकवलं अभ्यास कसा करावा, हे पण आम्ही शिकवतो. अभ्यास कसा करायचा, शिक्षण म्हणजे काय, तर हे जे आम्ही तिला शिकवलं अभ्यास कसा करायचा, आणि व्हिज्युअलायझेशन टेक्निक जर शिकवलं, ॲफर्मेशन टेक्निक शिकवलं, त्याच्यानंतर तिने SSCला चांगले 75 ते 80% मिळवले. त्याच्यानंतर आणखीन पुढे ती मार्क मिळवत गेली आणि शेवटी ती आर्किटेक्ट झाली आणि आर्किटेक्टला गोल्ड मेडलिस्ट झाली. म्हणजे बघा, जी 50% मार्क मिळवली मुलगी, तिने जीवनविद्येचे सगळं आयडियाज वापरून ती शेवटी आर्किटेक्ट, टॉप लेवलची आर्किटेक्ट झाली. तसं प्रत्येकाला करता येणं सगळे 50% म्हणजे तो काही ढ असं नाहीये. अभ्यास कसा करायचा माहित नसतो, त्याच्यामध्ये लक्ष नसतं. मग आपल्याला आम्ही हे सगळं शिकवतो, अभ्यास कसा करायचा, काय करायचं. हे करता 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 माणूस प्रोग्रेस करतो आणि एकदा प्रोग्रेस झाल्यानंतर भौतिक सुख तुमच्याकडे येतात ना. तुम्ही चांगले शिकला की तुम्हाला मिळतं, सगळं मिळतं. ओके, चालेल. आपल्याकडे तुम्हाला भौतिक सुख पाहिजे पण करायला काय नको, असं नाही चालत. पण त्यामुळे आपण असं विचारांमधून मुक्त होत नाही, आपण नेहमी पाठलाग करत राहतो आणि कुठेतरी हॅपीनेस गमावतो असं वाटतं. मग आपण जे करायला पाहिजे ते करत नाही.
आणि फक्त चिंता, काळजी आणि दुःख करत बसतो आणि निगेटिव्ह विचार करत बसतो की मला हे मिळणार नाही, माझं नशीबच खोटं, माझ्या नशिबातच नाही, असं म्हणून आपण आपल्यालाच दुःख देत असतो. लक्षात ठेवायचं. म्हणून एक लक्षात ठेवायचं की कुठल्याही माणसाला टॉपला जाता येणं शक्य आहे. कुठल्याही माणसाला. आमच्याकडे कितीतरी उदाहरणं आहे की टॉपला गेलेले आहेत सगळे. फक्त त्याच्यासाठी अभ्यासाची दिशा माहीत पाहिजे, अभ्यास कसा करायचा हे माहीत पाहिजे, एक काहीतरी गोल ठेवला पाहिजे, आपल्या मनाचं सामर्थ्य वापरता आलं पाहिजे. समजलं? हे सगळं वापरून तुम्ही टॉपला जाऊ शकता, तुमची भरभराट करून घेऊ शकता. असं केलेलं आहे. तुमची नाती संबंध चांगले करू शकता. त्याच्यासाठी पण मला थोडक्यात सांगितलं. नातेसंबंध पण आपण इम्प्रूव्ह करू शकतो, बऱ्याच गोष्टी करू शकतो आणि आयुष्य सुखाचं करू शकतो, भौतिक सुख पण मिळवू शकतो, आरोग्य पण चांगलं शिकवू शकतो, सगळं करू शकतो. याचा अर्थ काही प्रॉब्लेम येणार नाही असं नाही. कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतात बिकॉज ऑफ आउटसाइड कंडिशन्स. समजलं ना? कधीतरी काही प्रॉब्लेम, पण तो नियम नाही. लक्षात ठेवा. नियम काय, तुम्ही जर सगळं केलं तर तुम्ही आयुष्य चांगल्या रीतीने जगू शकता. आता आयुष्यामध्ये थोडेफार प्रॉब्लेम आले तर त्याला सुद्धा कसं फेस करायचं हे पण जीवन इथं शिकवते. चालेल, धन्यवाद सर. तुम्ही युट्यूबला सबस्क्राईब करा. तिथे माझे बरेच मनाच्या वर माझे लेक्चर्स आहेत. नंतर एन्जॉय स्ट्रेस म्हणून लेक्चर आहे. अशी बरीच लेक्चर्स आहेत माझी. सद्गुरूंची लेक्चर्स आहेत, ती तुम्ही ऐका. तुम्हाला बऱ्याच चालेल सर. थँक्यू, धन्यवाद. प्रश्नासाठी थँक्यू कांचन. आणि आता दादांनी शरीर साधनेचा उल्लेख केला तर ती पण तुम्हाला युट्यूबवरती मिळेल. दादांचं नाव तुम्ही टाकलं आणि जर शरीर साधना असं जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला मिळेल. मराठी, हिंदी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रार्थना आणि शरीर साधना वगैरे आहे तिकडे. तर महेश पारखी, हा बोलाल का प्लीज तुम्ही? नमस्कार, महेश बोलतोय मी कालसुळेवरनं. कांचन यांनी जो प्रश्न विचारला ना त्याच्यात थोडंसं पुढे मला विचारायचं होतं की आपण आता म्हटलं की पैसा हेच सर्वस्व नाही असं कोण चांगल्या प्रकारे म्हणू शकतो? तर ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे तो म्हणू शकतो की पैसा हे सर्वस्व नाही. पण मग जर मला पैसा जास्त कमवता नाही आला तर मग ती गिल्ट राहते की बाबा मला तर कमवता नाही आला पण तरी मी म्हणतोय की पैसा सर्वस्व नाही. तर हे थोडंसं कसं कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करायचं? मी म्हणायला सांगितलेलं नाहीये. लोक असं म्हणतात. मी म्हटलं की आपण जर आता मी समजा म्हटलं की पैसा महत्वाचा नाही तर हा काय म्हणणार, ह्याच्याकडे पैसा नाही म्हणून हा म्हणतो. मला असं म्हणता येणार नाही, कारण मी मोठ्या प्रमाणावर मोठ्या हुद्द्यावर कामं केलेली आहे, त्यामुळे मला काही पैशाची कमी नव्हती. सांगायचा मुद्दा काय आहे की हे लोक असे चिडवतात की हे कोणी म्हणायचं की त्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी म्हणतात ते लोक. समजलं? हे चिडवण्याचं लोकांचंही असतं. पण खरं म्हणजे ज्याला पैसा कमवायचा असेल तर त्यांनी आपली योग्यता वाढवली पाहिजे. लक्षात ठेवायचं. योग्यता म्हणजे काय, आपलं टॅलेंट वाढवलं पाहिजे आणि आपली काय म्हणतात त्याला ॲबिलिटी, केपेबिलिटी वाढवली पाहिजे. नुसती टॅलेंट असून उपयोग नाही. आता सचिनकडे आणि विनोद कांबळे दोघांकडे टॅलेंट होतं. विनोदकडे जास्त टॅलेंट होतं, तरी सुद्धा सचिन सक्सेसफुल झाला, विनोद नाही झाला. का? कारण त्यांनी लक्ष दिलं नाही, योग्यता आपली नीट वाढवली नाही. म्हणून आपली योग्यता वाढवता येते. आमच्याकडे एक उदाहरण देतो. झोपडपट्टीमध्ये राहणारा, रस्त्यावर झोपणारा माणूस आज कोट्याधीश झालेला आहे. त्यांनी फक्त जीवनविद्येचं ज्ञान घेतलं, ते वापरलं जीवनामध्ये. 10वी पण शिकलेला की नाही मला माहित नाही. असा माणूस आज त्याची मुंबईमध्ये 3 ऑफिसेस आहेत, 2 गाड्या आहेत, 2 फ्लॅट्स आहेत आणि तो आता कोट्याधीश आहे. का झालं? तो प्रयत्न योग्य दिशेने केले. सद्गुरू सांगतात ते सगळं ज्ञान वापरलं आपल्या आयुष्यामध्ये आणि तो मोठा झाला. असे कितीतरी लोक आहेत की जे मोठे झाले. मी तुला एक उदाहरण दिलं. असे बरेच लोक आहेत की त्यांनी आपली स्वतःची भरभराट करून घेतली. पण ह्याच्यासाठी जीवविद्या ऐकून ती वापरली गेली पाहिजे ना. ते जर तुम्ही केलं तर होऊ शकतं. बरोबर, धन्यवाद. त्यामुळे म्हणता कामा नाही की मी आता काय करू, माझं काय नाही, कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणून मला पैशाची काही महत्व नाही असं नका. ठीक आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट नाही, तुम्हाला द्राक्ष पाहिजे तर प्रयत्न केली पाहिजे. आणि प्रयत्न योग्य दिशेने योग्य मार्गाने आपली. आता माझ्याकडे एक ड्रायव्हर होता. मला जेव्हा ऑफिसमध्ये पिकअप होता, त्यावेळेला एक ड्रायव्हर मला पिकअप करायला यायचा. त्याला ड्रायव्हिंग करता येत नव्हतं. तर माझ्याबरोबर जे जनरल मॅनेजर होते
ते बोल याला काढून टाकूया, आपण सांगूया आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टरला की हा ड्रायव्हिंग नीट नाही करत, सेफ्टी आमची नाही म्हणून. तर ते सगळे मराठी होता, तो ड्रायव्हर पण मराठी होता. तर मी त्या सगळ्यांना उभी एकदम करू नका, त्याच्या जीवनाचा प्रश्न आहे, मी मी बघतो सगळं. मग मी पुढे बसायचो आणि मी त्याला थोडंसं गाईड पण करायचो आणि त्याला असं करता करता तो चांगला ड्रायव्हिंग त्याचं चांगलं झालं. असं नाही की त्याला येत नव्हतं असं नाही, पण थोडंफार दचकत होतं. तर त्याला मी मदत करून तो झाला. त्याच्यानंतर आम्हाला स्वतःची गाडी मिळाली, सगळं झालं. काही वर्षानंतर तो मला भेटायला आला, चांगला सफारी घालून आला होता, चांगला व्हाईट सफारी. अरे म्हटलं काय रे, काय म्हणतो? नाही म्हणे तुम्ही मला तेव्हा मदत केली ना, सगळं शिकवलं, तेव्हापासून मी ठरवलं की मी पण तुमच्या मोठा होणार. आणि त्यांनी एक गाडी घेतली पहिल्यांदा लोन काढून, त्याच्यानंतर 2 गाड्या घेतल्या, 4 गाड्या घेतल्या आणि आज तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करून मोठा झाला. आता त्याच्याकडे काय होतं, त्याच्याकडे फक्त जिद्द होती. त्यांनी कष्टाने आणि प्रामाणिकपणे काम केलं. आणि आता हे प्रत्येक ड्रायव्हर करू शकतो, पण काही ड्रायव्हर नुसते बसून आराम करतील, काय करणार नाही. काही लोक प्रयत्न करतील. म्हणून प्रयत्न योग्य दिशेने केलं तर कोणालाही अशक्य काहीच नाहीये. आपली योग्यता वाढवली पाहिजे. आजकाल बघा, मुलं फक्त रील्स बघतात, फेसबुक बघतात, पण युट्यूबवर एवढे नवीन नवीन गोष्टी शिकवतात. फ्री शिकवणं भरपूर असतं. आता मी मराठी लोकांना सांगतो की इंग्लिश शिका. इंग्लिश कितीतरी त्याच्यामध्ये कोर्सेस असतात, फ्री असतात, पण ते करायला कोण जात नाही ना. संबंध रील्स नाही तर फेसबुक त्याच्यातून पडलेले आहेत. मग कसं वरती जाणार माणूस? म्हणून काही न करता अपेक्षा करणं बरोबर नाही की मला भौतिक सुख मिळालं पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू दादा, थँक्यू महेश. अजून कोणाला प्रश्न आहे? नाही, मृणालिनी, handraise किती दिसत वेळ आहे नाही. अजून आपल्याकडे? नाही, वेळ आहे आपल्याकडे. प्रश्न काही दिसत नाहीयेत. इकडे माझ्याकडे एक प्रश्न आहे, तो मी घेते. भरत हॅज रेज्ड हिज हँड. ओके, भरत तुम्ही विचारा. लतिका बोलते. भारत नावाने रजिस्टर आहे. दादांना लाईव्ह अटेंड केल्याबद्दल बोलायचं होतं की थँक्यू म्हणायचं होतं फक्त. थँक्यू दादा आणि थँक्यू अध्यात्मवारी. ओके, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद तुला पण. कोणाला आहे का विचारायचा? अनघा, बोला. नमस्कार. खूप छान वाटलं आज तुमचं लेक्चर ऐकून. त्यासाठी धन्यवाद देण्यासाठी मी हँड रेज केला होता. तुम्ही जे सांगितलं की जे आपण ग्रँटेड घेतो, ज्या गोष्टी आपल्याला परमेश्वराने दिल्या आहेत. तुम्ही जे सांगितलं की आपल्याला रोज उठल्यानंतर हे सगळं जग आपल्या डोळ्यांनी बघायला मिळतं. आपण ज्या आपल्या साऊंड अवयवांबरोबर गोष्टी करत असतो त्या आपण रोज ग्रँटेड घेत असतो की हे तर असंच असतं. ते आपल्याला त्याचं महत्व तेव्हाच कळतं जेव्हा त्यात काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतो. तर ह्याचा अनुभव मी मागच्या वर्षी घेतला होता की जेव्हा माझ्या पायाचं अतिशय छोटंसं ऑपरेशन झालं होतं आणि त्यामुळे मला महिनाभर टाचेवर चालायला लागलं होतं. तेव्हा त्यावेळी लक्षात येतं की अरे, परमेश्वराने ज्या काही आपल्याला गोष्टी दिल्या आहेत त्या आपण रोज किती ग्रँटेड घेत असतो की हे तर असलंच पाहिजे आणि बाकीची सुख शोधत असतो. पण हे सगळं दिल्यानंतर आपण किती सुखात आहोत यातली एकही गोष्ट नसेल तर रोजचं आपलं आयुष्य किती दुःखी बनतं. तुम्ही त्या इतकं मला योग्य वाटलं तुम्ही जेव्हा ते सांगितलं की नाही, ह्या गोष्टींसाठी सुद्धा आपण ग्रेटफुल असलं पाहिजे रोजच, आणि तोच खरा आनंद आहे. धन्यवाद. तुमच्या बऱ्याच गोष्टी मला आज खूप अपील झाल्या आणि मी नक्कीच तुमचं युट्यूब चॅनलवरती अजून पाहिल आणि छान वाटेल असेच तुमचे लेक्चर्स ऐकायला. या इंद्रियाचा उपयोग पण चांगला करता आला पाहिजे. आता पाय आपल्याला दिलेले आहेत, तर हे पाय दारूच्या गुत्त्या बारमध्ये घेऊन जायचे की चांगल्या प्रवचनाला जायचं हे आपण ठरवायचं असतं ना. आपल्याकडे चॉईस आहे प्रत्येक गोष्टीला. हात कशासाठी वापरायचे, हात जोडायला वापरायचे की कोणाचे हात उघडायला वापरायचे, हे आपल्यावर आहे. म्हणून आपल्याला सगळं काही देवाने दिलेलं आहे, त्याचा उपयोग करून आपण म्हणजे देवाने आपल्याला मन पण दिलेलं आहे, मनाचं सामर्थ्य दिलेलं आहे. देवाने आपल्याला क्रिएटिव्ह पॉवर दिलेली आहे. हे क्रिएशन आपणच करू शकतो. एवढं सगळं देवाने दिलेलं आहे आपल्याला. देवानी काही द्यायचं ठेवलेलं नाही, फक्त आपण त्याचा वापर नाही करत.
आणि वापर नाही केला तर काय उपयोग नाही. म्हणून मनाचं सामर्थ्य हे खूप मोठा विषय आहे. तो कसं वापरायचं, आपलं मनच आपल्यासाठी सगळं काही मिळवून देऊ शकतं. हा विषय खूप मोठा आहे, कारण जीवन काय सोपं नाही ना, त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम येतच असणार. सगळ्याला सोल्युशन आहेत, पण त्याच्यासाठी असा वेळ मध्ये मध्ये आला पाहिजे, भेटलं पाहिजे आपण. धन्यवाद. नक्की भेटू. थँक्यू अनघा. थँक्यू दादा. अमित चौगुले, हा बोला. मला अजून एक प्रश्न आहे. हा आजचा सेमिनार तर खूपच छान झाला, खूप धन्यवाद त्यासाठी. आम्ही इथून पुढे रेग्युलरली कसं जोडू शकतो जीवन विद्या मिशनशी, की जेणेकरून आम्हाला कायम टच मध्ये राहता येईल? एक म्हणजे युट्यूब चॅनल आमचं आहे. दुसरं आमचे कॉन्फरन्स कॉल चालतात. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये माझा कॉन्फरन्स दर मंगळवारी दुपारी 4 वाजता असतो. इंडियाचा कॉल माझा दर बुधवारी रात्री 9 वाजता असतो. हे सगळे मी इंडियन टाइम सांगतो. इंडियामध्ये रात्री 9 वाजता असतो. नंतर अमेरिकेबरोबर दर रविवारी सकाळी 7:30ला असतो. हे कॉन्फरन्स कॉलला पण तुम्ही जर जॉईन झाला तर तिथे आमचे सद्गुरूंची निरनिराळी पुस्तकांवर मी भाष्य करत असतो, लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करत असतो. त्याच्याशिवाय आमचे बाल संस्कार केंद्र चालू असतात, सगळ्या जगभर चालू आहेत, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये. तुमची मुलांना जर संस्कार पाहिजे असतील तर ते पण जॉईन करू शकतात बाल संस्कार केंद्रांना. त्याच्यानंतर आम्ही लवकरच ऑनलाईन कोर्सेस घेऊन येणार आहोत, निरनिराळे कोर्सेस, छोटे छोटे 6-6 आठवड्याचे कोर्सेस घेऊन आहोत. ते तुम्हाला आम्ही लवकरच कळवू, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. नंतर आमची ई बुक्स आहेत, ऑडिओ बुक्स आहेत. नंतर आमचं ॲप आहे जीवन विद्या ॲप म्हणून, ते तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामुळे तुम्हाला साधना मिळतील, त्याच्यामध्ये जुने कॉन्फरन्स कॉल तुम्हाला ऐकायला मिळतील, सगळं काय त्याच्यामध्ये आहे. तुम्ही फक्त ते ॲप जॉईन करा. जीवन विद्या म्हटलं की ते ॲप मिळेल तुम्हाला. ॲपलसाठी पण मिळेल, म्हणजे iOS काय म्हणतात त्याला, iOS साठी आणि अँड्रॉइड साठी दोन्हीकडे मिळेल. आणि ते डाउनलोड करून तुम्ही बघा. त्याच्यामुळे तुम्हाला प्रार्थना म्हणण्यासाठी तुम्हाला योग्य ते मदत मिळते. नंतर माळ म्हणतात ती तो त्याच्यामध्ये आहे. नंतर तुम्हाला निरनिराळ्या साधना आहेत, शरीराची साधना, कृतज्ञतेची साधना. त्या साधना तुम्ही आमच्याबरोबर करू शकता, त्यांना गायडन्स मिळतो. प्लस कॉन्फरन्स कॉलमध्ये गेले तर सगळे जुने कॉन्फरन्स कॉल तुम्हाला ऐकायला मिळतील लाईनीने. एकेका पुस्तकावरची कॉन्फरन्स कॉल तुम्हाला ऐकायला मिळतील. असं त्याच्यामध्ये भरपूर काही तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्ही आजच जीवनविद्या ॲपला जॉईन करा. मेसेज बॉक्समध्ये लिंक टाकलेले आहेत. हो, नक्की करू. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न आहे? सोमवारी हिंदीमध्ये कॉल चालतो आमचा. सोमवारी अमेरिकेबरोबर हिंदीमध्ये कॉल असतो. सोमवारी सकाळी 7:30ला असतो. तर ज्यांना मराठी कळत नाही त्या लोकांना तुम्ही तिथे पण पाठवू शकता. एक जे ऑर्गनायझिंग मध्ये आहेत त्यांना एक रिक्वेस्ट होती की ही सगळी आता दादांनी सांगितली इन्फॉर्मेशन जर एक समराईज करून मेसेज मध्ये पाठवली तर खूप बरं होईल. विद्या करेल. हो, आणि आम्ही चॅटबॉक्स मध्ये आत्ताचा जो व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय का मी, तिकडे तुम्ही जॉईन करू शकता. तिकडे रोज रील्स येतात, दादांचे पॉडकास्ट आणि प्रवचन वगैरे आम्ही तिकडे पोस्ट करत राहतो. तर तुम्ही आशय तुम्ही टाकलंय का व्हॉट्सअप ग्रुपची लिंक? ते जॉईन करतील. म्हणजे सगळे आपण एकत्र राहू त्या ग्रुपवरती आणि मग आम्ही तुम्हाला डिटेल्स पाठवतो. म्हणून इंस्टाग्राम चॅनल आहे, फेसबुक चॅनल आहे. त्याच्यामुळे सुद्धा इंस्टाग्रामला सुद्धा तुम्हाला भरपूर रील्स बघायला मिळतील माझी. ती पण लक्ष घेत जाते, तुम्हाला फायदा होईल त्याच्यामुळे. हो, मृणालिनी, आपल्याकडे किती वेळ आहे अजून? विद्या, त्याची तू काळजी करू नकोस. जितका वेळ घेता येईल तितका चालणार आहे. तुला बोलायचं असेल, अजून काही प्रश्न असतील तर प्लीज घे. हो, तर कोणाला प्रश्न आहे का? नसेल तर मी पटकन प्रश्न विचारते. ओके,
दादा मी परदेशात राहतो. तसं पाहिलं तर म्हणजे हम दो आणि हमारा एक या दो असं असतं इकडे. तरी पण नवरा बायकोंचं पटत नाही. आणि मग पटत नाही तर मग एकत्र राहायचं का खरंच वेगळं व्हायचं? आणि छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ना बायकोला अपेक्षा असतात, की नवऱ्याने मदत करावी. आपण इकडे मदत नसते कोणाची, हेल्प करायला कोणी नसतं. तर अशा अपेक्षा ठेवणं चूक आहे का? आणि नवऱ्याच्या पण कधी-कधी अशी अपेक्षा असते, की बायको मला समजून घेत नाही. तर असं ऑलमोस्ट सगळ्यांचा एक असा प्रश्न असतो मनात. तर तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? प्रश्न तुम्ही फॉरेनला गेला म्हणून नाही आहे तो. तो चंद्रावर जरी तुम्ही गेला तरी तोच प्रश्न येणार आहे. नवरा बायकोचं पटणं एक त्याची सामंजस्य हा गुण लागतो, सहनशक्ती हा गुण लागतो. त्या दोन सध्याच्या जगामध्ये कमी झालेत. लोकांना सहनशक्तीच नाही. प्रत्येकाचा इगो इतका वाढलेला आहे. सगळेच क्वालिफाईड आहेत, त्यामुळे सगळ्यांची इगो वाढलेले आहेत. कोणीच एकमेकांना तयार नाही. खरं म्हणजे लग्न टिकायचं असेल, आता तुम्हाला एवढा मोठा प्रश्न विचारते की त्याच्यावर मला पुन्हा एक लेक्चर घ्यायला लागेल. पण थोडक्यात सांगतो की हे कौटुंबिक सौख्याचं पंचशील असं मी सांगितलेलं आहे. हे पंचशील म्हणजे 5 गोष्टी मी सांगितल्या आहेत की ज्या तुम्ही जर वापरल्या तर कुटुंबामध्ये कमीत कमी प्रॉब्लेम येतील. पहिली गोष्ट म्हणजे सहवास. 5 सांगितलेत मी. सहवास म्हणजे काय, मी मगाही सांगितले की क्वालिटी टाइम दिला पाहिजे घरी आल्यानंतर. नाहीतर नवरा एकीकडे मोबाईल घेऊन बसलाय आणि बायको दुसरीकडे दुसऱ्या मोबाईल म्हणजे मुलं आपली मोबाईल घेऊन बसली. याला सहवास म्हणत नाही. म्हणून मोबाईल बाजूला ठेवून, लॅपटॉप बाजूला ठेवून एकमेकांशी संवाद साधणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे सहवासाला मी खूप महत्व देतो. दुसरं आहे ते म्हणजे स्पर्श. स्पर्शाला खूप महत्व असतं, लक्षात ठेवायचं. आयुष्याच्या सगळ्या टप्प्यामध्ये म्हणजे टप्प्यामध्ये म्हटल्यानंतर आपले जे आई वडील म्हातारे झालेले असतात त्यांना पण कोणीतरी मुलाने जाऊन खांद्यावर हात ठेवला त्याला पण बरं वाटतं. त्याला हा स्पर्श खूप आश्वासक वाटतो, आधार देणारा वाटतो. किंवा बापानी जर मुलाच्या खांद्यावर हात ठेवला की त्याला पण बरं वाटतं की माझे बाबा माझ्या बाजूनी आधार आहे मला. तर हे जे स्पर्शाचं जे गणित आहे ना ते खूप महत्वाचं असतं, समजलं ना. आपल्याकडे काय होतं, लग्न झाल्यानंतर एक 2 वर्ष थोडे जे हात घट्ट धरून चालतात रस्त्यावर. तुमच्याकडे रस्त्यावर कोण चालत नसतील, पण माझं जे ऑब्झर्वेशन आहे की लग्न झाल्यानंतर नवरा बायकोचा हात इतका घट्ट धरलेला असतो की जसं काय ती लहान मुलगी आहे, तिला घट्ट पकडून ठेवलं पाहिजे. हळूहळू वर्ष वाढत गेली की ती पुढे तो मागे किंवा तो पुढे ती मागे असते. हात धरण्याचा तर प्रश्नच येत नाहीये आणि हळूहळू दोघे निर्णय रस्त्याने जात असतात. सांगायचा मतलब काय की हे जे ओलावा आहे, प्रेमाचा ओलावा आहे ना, हा कायम राहता आला पाहिजे. आणि याच्यामध्ये स्पर्शाचं महत्व खूप आहे. थोडक्यात सांगतो. तिसरं म्हणजे स्पेस. स्वातंत्र्य देणं. आजकालच्या मुली पूर्वीसारख्या नाहीयेत. त्या शिकलेल्या आहेत, त्यांना मित्रमैत्रिणी असतात, त्यांचं एक वेगळं विश्व असतं, त्यांची आवडीनिवडी असतात. तर त्याला पण स्पेस देणं खूप गरजेचं आहे. ते हल्लीचे नवरे कधी कधी देत नाहीत स्पेस किंवा बायका देत नाहीत. त्यामुळे हा स्पेस देणं, त्यांना त्यांच्या मैत्रिणीबरोबर एन्जॉय करायला देणं, त्यांना त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य ठेवता आलं पाहिजे. प्रत्येक वेळा तुमच्याकडे पैसे मागण्याची गरज नाही पाहिजे. त्या लहान गोष्टी आहे ना, त्याला स्पेस म्हणतात. म्हणजे त्यांना एक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. तर हे 3 झाल्या. चौथी आहे ती संवाद. संवाद चांगला केला पाहिजे. वादविवाद उपयोग नाही. तू म्हटलं की तुझ्या आईचं आई बाप काढणं हे बरोबर नाही. ते प्रत्येक वेळेला तुझ्या आई बापाने हेच शिकवलंय का असं म्हटलं तर वाद वाढतच जाणार, लक्षात ठेवायचं. म्हणून बोलताना खूप सावध राहायला पाहिजे. मग मी सांगितलं बोलताना पण सावध राहायला पाहिजे. आपण बोलताना त्याला दुखवत नाही ना. आणि शेवटचं म्हणजे सन्मान. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये एकमेकांना सन्मान दिला पाहिजे. आता आई वडील म्हातारे झाले म्हणून त्यांना कसंही वागवायचं हे बरोबर नाही. किंवा बायको शिकलेली नसेल, पैसे कमवत नसेल तर तिला नीट वागवायचं नाही असं नाही चालणार. किंवा बायकोचा पगार नवऱ्यापेक्षा जास्त असल्यामुळे ती त्याला एकदम तुच्छ लेखते असं होता कामा नये. म्हणून लहान मुलापासून सगळ्यांना सन्मान देणं खूप गरजेचं आहे. सन्मान जेव्हा देतो तेव्हाच सगळ्या आयुष्य चांगलं जातं. त्या साध्या गोष्टी मी 5 सांगितल्या. या 5 गोष्टी जर तुम्ही नीट राबवल्या आणि या सर्वांच्या मध्यभागी काय आहे, कोर काय आहे, कोर एकच आहे की ते म्हणजे सुख देत राहणं. मग मी जे आनंद वाटणं म्हटलं, प्रत्येक वेळेला सावध राहून आपल्या बोलण्यातनं, वागण्यातनं, आपल्या टोनमधनं, आपल्या सगळ्या गोष्टीतनं आपण त्याला आनंद देतो की दुःख देतो
इथे आपलं लक्ष पाहिजे. म्हणून प्रेम हा धागा सगळीकडे पाहिजे. स्पर्श उगीच करायचा म्हणून जाऊन करायचा नाही. प्रेमाचा स्पर्श वाटला पाहिजे, आधाराचा स्पर्श वाटला पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. या सगळ्या गोष्टी जर नीट केल्या तर मग तुम्ही चंद्रावर पण सुखी राहाल, जर्मनीत पण राहाल आणि अमेरिकेत पण राहाल. थँक्यू दादा, आवडलं तुमचं उत्तर. खूप छान सांगितलं तुम्ही. तर रुपालींना एक प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर रश्मी. रुपाली बोला तुम्ही. नमस्कार. माझं नाव संभाजी, माझी वाईफ आणि रुपाली, आम्ही दोघेही हा सेशन ऐकतोय. बेसिकली कधी कधी वेळ मिळाला तर मी सद्गुरूंचे व्हिडिओ पण बघतो युट्यूबवर आणि खूप छान, म्हणजे बघायला गेलं तर खरं सांगायचं तर हे काय अगदी ईश्वरी ज्ञान किंवा असं काही सांगत नाहीत. रिअल लाईफ जे आहे ते समोर मांडलेलं असतं आणि जे काही सत्य आहे ते सांगितलेलं असतं. त्याच्याप्रमाणे मला एक माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. बेसिकली मी लहान असताना माझे आई वडील शेळ्या मेंढ्या मागे जायचे, अगदी अशिक्षित होते, पण त्यांच्याकडे जेवढा पैसा पाहिजे तेवढाच यायचा त्यांना. आणि त्यांच्याकडे कोणीही येऊ दे शेतामध्ये त्यांच्या समोर किंवा असं, आणि तो भुकेला असेल किंवा असं म्हटला की किंवा चहा किंवा पाणी, हे कधी असं झालं नाही की, म्हणजे मी लहान असताना असं अनुभवायचो की त्यांचे संस्कार कसे होते, की कोणी आला तरी त्याला प्रेमाने बोलायचं, पाणी द्यायचं, चहा द्यायचं, आणि जर भुकेला असेल तर त्याला, बाबा हे भाकरी आणि चटणी आहे ती खाऊन जा. हा त्यांचा एक डेलीचा नित्यक्रम होता. आणि आजही मी जेव्हा बघतो त्यांच्याकडे, मी आणि माझा भाऊ, बेसिकली मी इंजिनियर आणि माझा भाऊ डॉक्टर, दोघेही खूप खडतर परिस्थितीत शिकलो, खूप मोठे झालो. आज दोघांकडे खूप चांगला पैसा आहे, व्यवस्थित आहे, सगळं आहे. पण आज मी ज्यावेळेला कम्पेअर करतो, मी म्हणजे आई वडील आणि त्यांची जीवनशैली आणि माझी जीवनशैली, तर त्याच्यामध्ये खूप फरक जाणवतो मला. की मोठा फरक काय, आज माझ्याकडे सगळं आहे, पण मला शुगर चालू झाली किंवा बाकीचं काय गोळी चालू झाली. पण ज्यावेळेला माझ्या आई वडिलांकडे आता सुद्धा पाहतो मी, तर त्यांना एकही गोळी नाहीये, अगदी हेल्दी आहेत. आणि कुठल्याच गोष्टीचं त्यांना म्हणजे टेन्शन आलं तरी ते थोड्यापुरतं असतं त्यांचं. कधीच असं त्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन किंवा असं बघत नाही, समाधान बघतो. पण ह्याच्या उलट आमच्या दोघाही भावांचं झालेलं आहे, असं सांगायला लागेल मला. का तर माहित नाही, म्हणजे ही जीवनशैली किंवा ह्या गोष्टी, तर म्हणजे आपण कसं त्यांच्यासारखं वागू शकतो किंवा बोलू शकतो, थोडस जरा गाईड करता का दादा? आई वडील जे करायचे ना तेच मी आज संपूर्ण प्रवचनामध्ये तेच सांगितलं ना, की लोकांना आनंद कसा द्यायचा. म्हणून त्यांच्या घरी कोणी आलं की ते त्यांना काय जेवढं शक्य ते द्यायचे, हो की नाही. म्हणून ते देता 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 आज तुम्ही मोठे झाला ना एवढे. बरोबर. त्यांना फायदा झाला ना. आणि त्यांना गोळी नाही म्हणजे त्यांनी कष्ट केले. आपलं लाईफस्टाईल आपली झालेली की आपल्याला कष्ट नको. बंगल्यातनं बाहेर आला की गाडी पकडायची, गाडी बसायचं, गाडीतनं बाहेर पाहायचं. त्यामुळे आपले व्यायाम होत नाही आपल्या ठिकाणी. खाणं सुद्धा सगळं बाहेरचं खाणं झालंय, घरी खाणं करत नाही. भाकरी नको झाली, सगळ्यांना पिझ्झा पाहिजे झालाय. त्यामुळे सगळ्याचा परिणाम आपल्या होणारच ना. म्हणून मी अन्न पण चांगलं घेतलं पाहिजे आपण, त्याचा परिणाम होणारच. धन्यवाद दादा. थँक्यू प्रश्नासाठी. रश्मी तुम्ही बोलाल का? हो. आजचं सेशन आम्हाला खरंच आवडलं. पण माझा प्रश्न असा होता की जसं सरांनी सांगितलं की आपण आनंद दिला पाहिजे आणि दिल्यानेच तो आपल्यालाही मिळतो. पण हे जे ज्याचं जे हे वाक्य आहे ते मला कधी-कधी असं वाटतंय की आपण आउट ऑफ इंडिया राहतो, तर इथे आपल्याला बरीच वेगवेगळ्या प्रकारची लोकं बघायला मिळतात आणि इंडियन सिटिझन्सला पण एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं खूपदा. तर आपल्या रोजच्या लाईफमध्ये म्हणा किंवा आपल्या करिअरमध्ये म्हणा, असेही लोकं आपल्याला भेटतात, की आपलं न बोलणं हे एक कमकुवतपणा म्हणा किंवा एक असं धरलं जातं आणि जे बरेच लोकं असतात, ज्यांना एक असा सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स असतो. तर अशा लोकांशी जर आपण रोजच आपलं वावरणं असलं त्यांच्याबरोबर, तर आपण त्यांच्याशी संबंध कसे सुधारू शकतो आणि कसा तो आनंद आपण देऊ शकतो? यावर थोडंसं जरा गाईड कराल?
काय माहिती याच्यामध्ये काही लोक बोलणारे असतात, काही लोक अबोल असतात. त्यामुळे बोलणारे लोक एकमेकांची फ्रेंडशिप चांगली करू शकतात आणि जे अबोल असतात त्यांना त्यांच्याकडे मग कोण येत नाही ना. त्यामुळे काही काही गोष्टी या आपल्या एक काम म्हणतात आपली स्टाईल जी आहे ना त्याच्यावर पण अवलंबून असतात. पण तुम्ही जर सर्वांना जर चांगली मदत केली, चांगले तुम्ही जर त्यांना कृतज्ञता व्यक्त केली, त्यांनी काही तुमच्यासाठी चांगलं केलं, तुम्ही जर कृतज्ञता व्यक्त केली, असं करत 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 तुमचे संबंध चांगले व्हायला सुरुवात होतील ना. कृतज्ञता एक मोठा गुण आहे आपला, लक्षात ठेवायचं. तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करतात कोणाची तर त्याला खूप बरं वाटतं. थोडंसं जरी कोणी मदत केली तुम्हाला तर तुम्ही नुसतं थँक्यू मनापासून म्हणा किंवा त्याला जाऊन सांगा. तुमच्या बॉसने जर तुम्हाला चांगलं ट्रेनिंग दिलं असेल तर बॉसला पण सांगायचं की तुमच्यामुळे मला आज खूप फायदा होतोय वगैरे. असं बोलून दाखवल्याने किंवा कौतुक थोडंसं केल्याने आपले संबंध चांगले व्हायला लागतात. हो, ते काय मोठं हे नाहीये, रॉकेट सायन्स नाहीये. थोडंसं कौतुक, थोडेसे चांगले मनात जो विचार, त्यांच्याबद्दल बाहेर कुठेही वाईट न बोलणं, या सगळ्या गोष्टीचं एक आपण काय म्हणतात त्याला कंट्रोल ठेवायला पाहिजे. ओके, थँक्यू. थँक्यू दादा. थँक्यू रश्मी. विद्याताई, आपण आता कन्क्लूड करूया. साधारण 5 वाजता मीटिंग आहे आता. चालेल. तो मृणालिनी तुम्ही आभार मानता का दादांचे? मग मी एंड करते. हो. प्रल्हाद दादा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज एवढा वेळ काढून आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि हे सेशन नक्कीच एक खूप इन्साइटफुल सेशन आहे आणि रिव्हिजिट करायला सगळ्यांनाच आवडेल. सो त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि तेही ग्रुपवर टाकलं जाईलच. सो परत आपण असं सेशन्स अरेंज करू शकतो. त्याबद्दल आपण नंतर बोलू. विद्या, ऑल युअर्स. थँक्यू दादा. तुम्ही आम्हाला आज इतकं छान मार्गदर्शन केलं त्याच्यासाठी आणि तुम्ही तुमचा एवढा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला, एवढ्या सोप्या भाषेत सुखाचा राजमार्ग दाखवला त्याच्यासाठी तुमची मनापासून कृतज्ञता. आणि प्रियांकाची कृतज्ञता, तिच्यामुळे आपण सगळे एकत्र भेटू शकलो. त्याच्यानंतर मृणालिनीची कृतज्ञता, तिनं आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली. आणि फ्रँकफर्ट मराठी कट्टा, तुमचे पण खूप खूप आभार. तर मी सगळ्यांना थांबते. प्रार्थना घेऊया दादा आणि थांबूया. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सॉरी, मी आशयाची कृतज्ञता व्यक्त करायला राहिले. अजून कोणाचं नाव राहिलं असेल माझ्याकडून तर सॉरी. आशय, तुझी पण खूप खूप कृतज्ञता. थँक्यू. थँक्यू दादा. खूप बरं वाटलं. धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही व्हॉट्सअप